सगळ्यांचं खूप 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 जास्त स्वागत आहे या ॲटो सजेशनच्या सेशनमध्ये. खूप जण आहेत जे मला खूप वेळा ऐकतात आणि असे काही जण आहेत जे मला पहिल्यांदा पाहत आहेत, पहिल्यांदा भेटत आहेत, पहिल्यांदाच ऐकत आहेत. तर मी आधी माझं इंट्रोडक्शन देते आणि मग तुमचं घेते. तर माझं नाव आहे श्वेता. काही जण ऑलरेडी माझ्यासोबत 1-2 वर्षापासून जोडले गेलेला आहात. काही जण इन्स्टावरून नवीन जॉईन केलेला आहे ग्रुप. तर सगळ्यांचं ह्या संगोपनाच्या कम्युनिटीमध्ये खूप 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 स्वागत. आणि तुम्ही इथं आज तुमचा मोलाचा वेळ मला ऐकण्यासाठी देत आहात, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आज आपण खूप असा सुंदर असा टॉपिक, मी पण खूप म्हणजे पहिल्यांदाच हा सेशन घेते मी ॲटो सजेशनचा. फ्री, पेड पण नाही घेतला. फ्री 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 पहिल्यांदाच घेत आहे. तर युट्यूबला वगैरे तुम्हाला ॲटो सजेशन बाबत खूप थोडीशी माहिती मिळेल, कारण मी पण ही जे हा सेशन प्रिपेअर केला आहे ते माझ्या एक्सपिरियन्स आणि सगळीकडून बुक्स मधून, काही कोर्सेस मधून आणि माझ्या अनुभवातून शिकलेली पूर्ण माहिती आहे. आणि एकदम सोपी टेक्निक आहे, पण एवढी प्रभावशाली आहे. हे तुम्हाला एंडला, एंड जो जो म्हणजे काय म्हणते, जसा जसा आपल्या सेशनचा एंड ला लागू, आपण पोहोचू तोपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर होईलच. आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडले तर तुम्ही चॅटमध्ये टाकून ठेवू शकता. मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लास्टला पाहूया. ठीक आहे, म्हणजे फ्लो मेंटेन राहील, पटकन संपून जाईल आपला सेशन, मग आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. तर ज्यांना जमतंय त्यांनी व्हिडिओ ऑन करा, म्हणजे असं नाही वाटणार की श्वेताला बोलत आहे. म्हणजे समजेल मला की नाही तुम्ही पण ऐकताय बाबा, आहे कोणतरी ऐकायला. आणि चॅटमध्ये पण ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्ह राहिलात तर तुमचं सबकॉन्शियस माइंड पण ऍक्टिव्ह राहील. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर माझं नाव श्वेता, मी 2 मुलांची आई आहे. मोठी मुलगी आहे आणि छोटा मुलगा आहे अद्विक. त्याचा तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे फोटो व्हिडिओ त्याचे पाहत असालच. तर त्याचा उद्या वाढदिवस आहे. तो उद्या 2 वर्षाचा होणार आहे, 26 जानेवारीचा आहे तो. तर मी ना स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसली ना तर तुम्ही चॅटमध्ये दिसत आहे ओके काहीतरी टाकाल, म्हणजे मला समजून जाईल की स्क्रीन दिसत आहे. ठीक आहे. आणि तोपर्यंत सगळे कुठले कुठले आहेत सांगा मला. मी तर पश्चिम महाराष्ट्राची आहे, पण आता सध्या विदर्भात आहे. तुम्ही कुठले कुठले आहात? म्हणजे ह्या झूम मुळे आपण सगळे महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे, तसेच दुसऱ्या इतर देशातले सुद्धा झूम मुळे जवळ येऊन बोलू शकतात. ऑफलाईन साठी किती आपल्याला ट्रॅव्हल वगैरे करावं लागतं काही शिकायचं असेल तर. परंतु हे जे आता इंटरनेटची क्रांती झाली आणि झूम, गुगल मीट आले, त्यानं सगळेजण आपण पटकन एका सेकंदात कनेक्ट होऊ शकतो. तर ह्या झूमला पण खूप खूप ग्रॅटिट्यूड. तर स्क्रीन शेअर करते मी. दिसत आहे का पीपीटी? हा, पीपीटी दिसत आहे का सगळ्यांना? ॲटो सजेशन मुंबई, मुंबई, सांगली. अरे वा, कोमलताई धाराशिव, मी तिथलीच आहे, सासर माझं. कोणती ताई महाराष्ट्राच्या, रेखाताई पुणे, चॅट फास्ट फास्ट जाते. प्राजक्ताताई मुंबई, तेजस्वीताई मुंबई, तळेगाव दाभाडे, पल्लवीताई, ईश्वरताई पुणे पुणे पुणे. हा, सगळेजण आपण झुंबळ भेटू शकतो आणि छान छान गोष्टी शिकू शकतो. तर सगळ्यात आधी संगोपन. आता मी हे संगोपन कम्युनिटी नेम चेंज केलं, मॉम इज पॅरेंटिंग होतं. ते आधी थोडस सांगते, कारण खूप जणांनी मला विचारलं की अरे एकदम नाव का चेंज केलं. तर एक तर पहिली गोष्ट तर मराठी कम्युनिटी. आणि मला खूप दिवसापासून वाटत होतं की अरे माझं काही मिशन आहे की पालकांना, आणि मोस्टली न्यू मॉम्स असतील किंवा जुन्या नव्या सगळ्या ज्या आया आहेत, त्यांचं संगोपन करत करत आपल्याला आपल्या मुलांचं संगोपन करायचंय. आपण जर डायरेक्ट मुलांचं संगोपन करायला गेलो तर आपल्याला खूप डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळे सगळं काही जे आहे ते आपल्याला शिकायचंय आणि मग त्यांना शिकवायचंय. जर आपल्या जर हातात ग्लास असेल, समजा तुमच्या हातात ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये पाणीच नाहीये, आणि तुमचं मुलं आले मम्मा पाणी दे, मम्मा पाणी दे म्हणत, तर तुम्ही त्याला पाणी देऊ शकता का? कारण तुमचा ग्लास रिकामा आहे. जेव्हा तुमच्या ग्लासमध्ये पाणी असेल तेव्हाच ते पाणी तुम्ही त्याच्या ग्लासमध्ये ओतू शकता. मग ते
पाणी म्हणजेच आपलं संगोपन आहे. आणि जेव्हा आपण आपलं संगोपन करू तेव्हा डेफिनेटली आपण आपल्या मुलांचं छान संगोपन करू शकतो. म्हणून आजपासून म्हणजे खूप दिवसापासूनच आपण संगोपन करतोय, परंतु तुम्ही माझ्यासोबत जुडले जाऊन आपण आपलंही संगोपन करूया आणि आपल्या मुलांचं पण संगोपन करूया. तर सगळ्यात महत्वाचा आजचा जो सेशन आहे तो आहे ऍटो सजेशन वरती. तर तुम्ही कोणी ऐकलंय का ऍटो सजेशन? म्हणजे मी सोडून आणखीन कुठून ऐकलंय का तुम्ही ऍटो सजेशन? कोणी देतंय का ऍटो सजेशन बाळाला? चॅट चॅट मध्ये टाका, येस नो नो. माहित आधीच ऐकलंय ना, फक्त ऐकलं असेल आणि देत नसाल तर नो टाका. कोणी करते का प्रॅक्टिस ऍटो सजेशनची? इशादा येस नो नो नो. म्हणजे काही पर्सेंट माहित आहे काही जणांना आणि खूप जणांना माहित नाही, नवीनच आहे हे. ठीक आहे ठीक आहे. तर ऍटो सजेशन आणि आपण खूप जण ऐकतो की अफर्मेशन 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 लिहायला पाहिजे, अफर्मेशन म्हणायला पाहिजे. तर अफर्मेशन आणि ऍटो सजेशन सेम टू सेमच आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला डिफरन्स म्हणजे कोणी विचारलं की ऍटो सजेशन आणि अफर्मेशन मध्ये काय डिफरन्स आहे, तर हाच डिफरन्स आहे की अफर्मेशन मी जर अफर्मेशन मला द्यायचे असतील, मला लिहायचे असतील, तर मी स्वतः माझ्यासाठी अफर्मेशन म्हणेल, अफर्मेशन लिहिल. पण छोटस बाळ आहे, ते सध्या लिहित नाही, त्याचा एवढा पूर्ण त्याची बोलण्याची किंवा विचारांची क्षमता डेव्हलप झालेली नाही, ती प्रोसेसमध्ये आहे. तर त्याला आपल्याला सजेशन द्यायचे, कारण सगळ्यांना सजेशन द्यायला सजेशन घ्यायला आवडतं. तर ते सजेशन म्हणजे ऍटो सजेशन, की त्याला आपल्याला बोलून दाखवायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण सजेशन देणार आहोत. आणि हेच आहे की अफर्मेशन आपण स्वतः करू शकतो आणि ऍटो सजेशन आपल्याला बाळाला देऊ शकतो, स्वतःला देऊ शकतो, आपल्या पतीला, पत्नीला, कोणालाही, जगातल्या कोणत्याही व्यक्तीला आपण ऍटो सजेशन देऊ शकतो. आणि नॅपचॅट, नॅपचॅट इथं लिहिले कारण नॅपचॅट म्हणजे रात्री झोपताना बोलणं. तर मग दिवसाही देऊ शकतो आपण ऍटो सजेशन. पण सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं ते झोपेच्या आधी, म्हणून ते दुसरं नाव आहे की नॅपचॅट. ठीक आहे. तर हे थोडंसं ऍटो सजेशन बाबत. तर आता नक्की ऍटो सजेशनचे डेफिनेशन काय आहे? फीडिंग पॉझिटिव्ह थॉट्स टू सबकॉन्शियस माइंड टू इन्फ्लुएन्सिंग एनीवन थॉट्स अँड बिहेवियर. तर निगेटिव्ह आपण जर काही आपल्या मुलांना एक्झाम्पल निगेटिव्ह सतत बोलत राहिलो तर त्यांच्या मनामध्ये तेच बिलीफ सिस्टीम, तेच थॉट्स जातील आणि तेच त्याचीच वाढ होणार आहे. तर मग आपल्याला ऍटो सजेशन देऊन त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे. आणि ते ट्रेन झालं तर आपण त्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो चांगल्या सवयीसाठी, चांगल्या बिहेवियरसाठी, चांगल्या विचारांसाठी. तर हेच आपल्याला इथून हे समजली गोष्ट की इथून पुढे ऍटो सजेशन देऊन एवढंच साध्य करायचंय की त्यांच्यातले जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी, जर काही वाईट असेल तर ते बदलायचं असेल, जर काहीच वाईट नाहीये, सगळं छान छान चाललंय पण आणखीन छान करायचंय, तर त्यासाठी पण ऍटो सजेशन आपण यूज करू शकतो. तर आता हे ऍटो सजेशन वर्क कसे होतात? तर तुम्ही सगळ्यांनी कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड बद्दल ऐकलं असेल काही जणांनी. तर सगळ्यात आधी समजून घेणं महत्वाचं आहे की कॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय. आपण आता खूप जण म्हणतील अरे आपल्याला तर एकच मन असतं, पण सायन्स म्हणतं की आपल्याला एक मन नसतं तर दोन मन असतात. एक असतं कॉन्शियस माइंड, दुसरं असतं सबकॉन्शियस माइंड. तर त्या कॉन्शियस माइंडलाच चेतन मन, जागमन, नंतर असे वेगवेगळे नाव आहेत. आणि जे सबकॉन्शियस माइंड आहे ते झोपलेलं मन, अवचेतन मन. तर ही नावं आहेत. तर आपण काय म्हणते, सोपं वाटण्यासाठी सबकॉन्शियस आणि कॉन्शियसच मी म्हणेल थ्रू आउट द आपला पूर्ण सेशन. तर सगळ्यात आधी तुम्ही जिथं पण कुठं बसलेला आहात तिथं ना तुम्ही एक, आता आपण हे खरंच सबकॉन्शियस माइंड मधला आणि कॉन्शियस माइंड मधला डिफरन्स जाणून घेण्यासाठी तो फील करण्यासाठी एक छोटीशी क्विक 2-3 मिनिटाची व्हिज्युअलायझेशनची ऍक्टिव्हिटी करूया. तर सगळे रेडी आहेत ना जाणून घेण्यासाठी? नक्की कॉन्शियस माइंड काय आणि सबकॉन्शियस माइंड काय टाका चॅट मध्ये, येस येस येस. कारण तुम्ही खूप ऐकलं असेल पण आज फील करूया आपण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं आणि कॉन्शियस मधला नक्की डिफरन्स तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीवरून नक्की समजेल. ठीक आहे. येस येस येस. तर
जिथं बसला आहात तिथंच बसा आणि मी जे सांगते ते फक्त डोळे झाकून माझे शब्द ऐका आणि तसं फील करा. ठीक आहे. तर मला आशा आहे की सगळे करत असतील. कोणी काही काम करत ऐकत असेल तर तुम्ही थोडस टेका एका जागेवर आणि 2-3 मिनिटासाठी व्हिज्युअलाइज करा. म्हणजे कसं फक्त म्हणतात ना की नॉलेज घेऊन काही उपयोग नाही, कारण नॉलेज तर आपल्याला सगळीकडे भेटतं, पण ते व्यवस्थित समजलं, त्याला इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. तर आपल्याला खरंच जाणून घ्यायचंय सबकॉन्शियस माइंड म्हणजे नक्की काय असतं, तर ही ऍक्टिव्हिटी नक्की करा. तर सगळेजण डोळे बंद करा. म्युझिक वगैरे नाही लावत, मी डायरेक्ट बोलतेच. ठीक आहे. तर सगळ्यांनी डोळे बंद केले असतील अशी आशा मी अपेक्षा करते. तर अं, तुम्ही सगळेजण डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर असं फील करा की तुम्ही रस्त्यावर आहात. ठीक आहे. कुठं आहात? रस्त्यावर. जिथं बसलाय तिथं नाही, तर तुम्ही एका रोडवर आहात आणि तो रोड आहे तुमच्या घरासमोरचा. ठीक आहे. सगळ्यांनी करायचं आहे, कोणीही चिटिंग करायची नाही, कारण तेव्हाच तुम्हाला याच्यातला फरक समजेल. तर सगळेजण रस्त्यावर आहेत. मग तुम्ही येत आहे घराकडे, तुमचं जे घर आहे त्याच्याकडे चालत 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 येत आहात. मग तुम्ही तुमच्या ज्या चपला आहात त्या शेजारी काढताय. रॅक असेल, चप्पलचं स्टँड असेल किंवा उंबऱ्याच्या बाजूला, तर तिथं तुम्ही चपला तुमच्या काढून ठेवलेत आणि तुम्ही तुमच्या घराचं दार उघडताय. आणि आता तुम्ही घरामध्ये गेलेला आहात आणि तुम्ही चालत 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 कुठं जात आहात? किचन मध्ये. तुम्ही किचन मध्ये पण आलात असं व्हिज्युअलाइज करा. तुम्ही कुठे आलात? आता किचन मध्ये आलेला आहात आणि तुमच्या किचन मध्ये जे तुमचं फ्रीज आहे ते तुम्ही उघडताय तुमच्या हाताने. ठीक आहे. तर उघडायचंय फ्रीज. उघडा उघडा सगळेजण फ्रीज उघडा. तुमच्या किचन मधलं फ्रीज उघडायचं आहे. डोळे झाकायचे आहेत. डोळे कोणी उघडे ठेवून ही ऍक्टिव्हिटी करायची नाही. तर तुम्ही सगळ्यांनी फ्रीज उघडलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये छान कोवळी कोवळी म्हणजे एकदम रसाळ अशी हिरवीगार थोडीशी पिवळट लिंब आहेत आणि त्या 2 लिंबामधलं एक लिंबू तुम्ही उचलून घेताय. ठीक आहे. उचललं सगळ्यांनी, तर ते लिंबू तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. आणि तुमचं बाळ पण तिथंच तुमच्या सोबतच आहे. तुमचं छोटस बाळ असेल, मोठं बाळ असेल, जे पण तुमच्या आजूबाजूला कोणी मोठं एखादं चाइल्ड असेल तर त्याला व्हिज्युअलाइज करा. एकदम तुमचे छोटे असतील तर त्यांना नका करू. ठीक आहे. तर तुम्ही त्या मुलासोबत आहात आणि तुम्ही मग किचन कट्टा जो आहे तिकडे जात आहात. गेलात सगळे किचन कट्ट्याकडे जायचं आहे. तिथून तुम्हाला चाकू घ्यायचा आहे आणि त्या लिंबाला तुम्ही चिरत आहात. ठीक आहे. एकदम रसाळ रसाळ लिंबू आहे, एकदम त्याच्यात रस भरलेला आहे. दिसतानाच एकदम छान वाटत आहे. ते एकदम ताजं 2-3 दिवसापूर्वीच बाजारातून आणलेलं लिंबू आहे ते, आणि त्याला तुम्ही चिरत आहात. आणि चिरता चिरता सुद्धा थोडासा रस बाहेर येते, कारण त्या लिंबामध्ये खूप सारा रस भरलाय. आणि चिरल्यानंतर ज्या 2 फोडी झालेत, ती एक फोड तुम्ही तुमच्या हातामध्ये पकडली. ठीक आहे. सगळ्यांनी पकडली आणि मग तुम्ही ती जी हातामध्ये पकडली आहे ती तुम्ही जीभ बाहेर काढायची तुमची आणि त्या जिभेवर पिळायची. ठीक आहे. पिळली सगळ्यांनी, ते जी फोड आहे ती तुम्ही तुमच्या जिभेवर पिळत आहात आणि त्या जो लिंबातला एकदम रस आहे तो तुमच्या टप 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 असा जिभेवर पडत आहे आणि एकदम तुम्हाला असं झिंझिने आल्यासारखं एकदम आंबट 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 वाटले. एकदम असं असं वाटत आहे, अरे किती किती आंबट आहे आणि किती एकदम ऍक्टिव्हेट झाले तुमचे सगळे बड. आणि असंच तुम्ही आणखीन पिळत आहात. आणि जे तुमच्या शेजारी छोटं मुलं आहे त्याला सुद्धा तुम्ही लिंबू दिलं त्याच्या हातात आणि तेही चाटून पाहते आणि त्याचे एकदम डोळे एकदम आंबट आंबट लागलं त्याला. तर एकदम ते सुद्धा आता नाही, एकदम आंबट लागलं म्हणत आहे तुम्हाला. आणि तशीच ती तुम्ही फोड पूर्ण 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 त्याचा रस रस खाताय 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 पूर्ण रस तुम्ही खाऊन त्याच्यामध्ये पिळून पिळून पूर्ण खाल्लेला आहे. ठीक आहे. आणि तो हे सगळं आंबट लिंबू तुम्ही अर्ध संपवून टाकले. तर आता तुम्ही ना सगळेजण डोळे उघडा आणि सांगा मला, कोणी खरंच ऍक्टिव्हिटी केली का? आणि जर ऍक्टिव्हिटी केली असेल तर तुमच्या तोंडाला पाणी आलं का, किंवा सलायवा सिक्रीट झाली का? सांगा. लिंबू जेव्हा पिळलं म्हटलं मी, जेव्हा तुम्ही ते जिभीवर टाकलात तेव्हा तुम्हाला असं फील झालं का, अरे खरंच लिंबू खाते मी, एकदम आंबट आंबट लिंबू खाते? येस 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 येस. छान. जे ऍक्टिव्हिटी करतील त्यांना रिझल्ट नक्की मिळेल. जे इम्प्लिमेंट करतील त्यांना रिझल्ट नक्की मिळेल. ठीक आहे. येस येस येस. तर पहा, तर खरंच तुम्ही लिंबू खाल्लं होतं का आता? सांगा.
खाल्लं होतं मी, दिलं होतं का सगळ्यांना इथे जेवढे आहेत त्यांना लिंबू दिलं का नाही? तरी पण तुम्हाला असं वाटलं ना की अरे लिंबू खाल्लंय आणि एकदम पाणी असं आंबट आंबट वाटलं, म्हणजे जिभीवर टाकलं आणि पाणी आलं. मग हे पहा, आता हे झालं तुमचं सबकॉन्शियस माइंड. एकदम सोपं आहे हे. जर ऍक्टिव्हिटी केली असेल ना, तुम्हाला आता आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही की सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं. तर जी पहिले ओळ वाचत आहे मी. द सबकॉन्शियस माइंड डझंट डिस्टिंग्विश बिटवीन रियालिटी अँड इमॅजिनेशन. कॉन्शियस माइंड सगळं, आता मी जर टाळी वाजवली तर मी कॉन्शियसली वाजवली तर मला समजलं. परंतु जे तुम्ही लिंबू खाण्याची ऍक्टिव्हिटी केली, ती सगळी तुम्ही फक्त इमॅजिनेशनच केली ना, आणि ती खरी समजली तुमच्या सबकॉन्शियस माइंडला. कारण त्याला रियालिटी मधला आणि इमॅजिनेशन मधला फरक समजत नाही, त्याला फक्त फिलिंग समजतात. तर ते असतं सबकॉन्शियस माइंड, आणि ते आपलं 24 तास जागा असतं. आपल्याला समजत नाही की ते खरंच काय काय घेतंय, काय तुम्ही जे विचार करताय त्यातलं काय काय ऍब्सॉर्ब करतंय. परंतु ते पूर्ण वेळ जागा असतं, आणि आपण जे दिवसभर राहतो वागतो ते कॉन्शियसली करत असतो. आणि जो श्वास चालतोय, जे आपल्या शरीरात सगळ्या पेशी वर्क करतायत, रक्तभिसरण काम करतायत, ते सगळं झालं सबकॉन्शियसली. आणि म्हणून हे जे ऍटो सजेशन आहेत, त्या कशाला ट्रेन करणार आहेत? कॉन्शियस माइंडला नाही, तर ते ट्रेन करणार आहे तुमच्या बाळाच्या सबकॉन्शियस माइंडला. तर आपल्याला हे ऍटो सजेशन देऊन काय करायचंय? बाळाच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे, आणि ते ट्रेन करून छान छान रिझल्ट मिळवायचे आहेत. आणि ते फक्त बाळासाठी नाही, सगळ्यांसाठी युनिव्हर्सल रूल आहे तो. म्हणजे हे काय असं काला जादू किंवा काही हे नाहीये, हे खरं मॅजिक सारखं आहे. म्हणजे ब्लॅक मॅजिक सारखं नाही, पण सायंटिफिक यांनी खूप लोकांनी रिसर्च करून हे जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडचे वेगवेगळ्या लोकांवर किती किती वर्षापासून रिसर्च करून ह्या सगळ्या टेक्निक काढलेल्या आहेत. आणि ह्या टेक्निक आपल्याला म्हणजे खूप लेट समजलेत, आता ऑनलाईन मुळे वगैरे हे सगळ्या टेक्निक आपल्याला माहित होत आहे. आणि हे जे वापरत आहेत ना टेक्निक, त्यांना सगळंच अबंडन्स मध्ये मिळतंय. मग त्यांचं वागणंही बदलतं. मग फक्त वागणंच नाही तर विचार बदलतात. मग फक्त विचारच नाही तर मग मनी अट्रॅक्शन, फेम अट्रॅक्शन, सगळं सगळं छान छान होतं. पण ते आपल्याला फक्त काय करायचंय की त्या टेक्निक समजून घ्यायचे, आणि सगळ्यात महत्वाचं समजल्यानंतर त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर सगळ्यांना समजलं असेलच की सबकॉन्शियस माइंड म्हणजे नक्की काय, आणि त्या सबकॉन्शियस माइंडला रियालिटी आणि इमॅजिनेशन मधला फरक नाही समजत. त्याला फक्त काय कळतं? फिलिंग कळते. आणि जर तुम्ही निगेटिव्ह फिलिंग दिल्या त्याला, तर त्याला वाटतं अरे आपल्या म्हणजे आपल्या राजानं आपल्याला निगेटिव्ह दिलंय, तर ते ऍक्सेप्ट करतं. मग जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह सजेशन द्याल तेवढे ते जास्त रुटली ते चांगले त्यांच्या जडा पकडून, म्हणजे मुळं त्यांची स्ट्रॉंग होणार आहेत सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या विचारांची. आणि अशा प्रकारे हे ऍटो सजेशन वर्क करतं. तर समजलं की कसं वर्क करेल. मग असं नाही म्हणायचं की अरे मी फक्त म्हणूनच थोडीच होणार आहे, मी 4 ऍटो सजेशन बाळाला दिले की तर थोडीच माझं बाळ वागेल. पण वागेल, कारण ह्याच्या मागे सायन्स आहे, आणि तुम्हाला ते वागणार असं गृहीत धरूनच ते करायचं आहे. तर हे अशा प्रकारे हे ऍटो सजेशन वर्क होतात. तर मग वर्क तर होतात माहित आहे. मग पुढं मग वर्क कधी होतात? की फक्त आज मी ऍटो सजेशन शिकले आणि मी आज बाळाला माझ्या काहीतरी संध्याकाळी झोपण्यापूर्वी ऍटो सजेशन दिले, तर मग मी हे एक्सपेक्ट करायला पाहिजे की अरे उद्या तर सगळंच बदललं, अरे वा छान, सगळं एका ओळीतच बाळानं सगळं ऐकलं. तर असं नाही, प्रत्येक रूल आहेत. आणि जेवढी आपली फ्रिक्वेन्सी, आपले जेवढे व्हायब्रेशन जास्त, जेवढे आपली फ्रिक्वेन्सी जास्त, त्या प्रकारे हे सगळं वर्क होतं. जर तुम्ही निगेटिव्हली जे ऍटो सजेशन दिले तर ते वर्क नाही होणार. जर तुमची हाय फ्रिक्वेन्सी असेल तर ते तेवढ्या लवकर वर्क होतात. हे कधी वर्क होतात? जेव्हा तुम्ही रिपिटेशन करता तेव्हा. कारण म्हणतात ना, रिपिटेशन इज अ मदर ऑफ सक्सेस. सक्सेस मिळवण्यासाठी, सक्सेसफुल होण्यासाठी पण रिपिटेशन महत्वाचं असतं. परीक्षेत पास होण्यासाठी, मार्क मिळवण्यासाठी पण रिपिटेशन महत्वाचं असतं. घोकणपट्टी करावीच लागते. जर बॉडी बनवायची असेल तर एक दिवस व्यायाम करून होत नाही, रिपिटेशन महत्वाचं असतं. तर ह्याच्यासाठी पण जो युनिव्हर्सल रूल आहे की रिपिटेशन करणं महत्वाचं आहे, आणि त्यामुळे रिझल्ट नक्की मिळणार आहे. आणि यामुळं काय होणार आहे? थॉट्स आणि बिलीफ्स ला शेप मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता एक्झाम्पल
मुलाला जर सतत म्हणत असाल की अरे नीट खातच नाही, नीट खातच नाही, बारीकच होत चाललाय, नीट खात नाही बारीक होत चाललाय, नीट खात नाही बारीक होत चाललंय, तर ते तुमचं लेकरू नीट खाणार नाहीच आणि ते बारीकच होणार आहे. कारण तुम्ही वारंवार ते सजेशन देऊन 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 तुमचे पण बिलीफ तसे बनवले आणि त्या लहान लेकराचे पण तसेच बिलीफ बनवले. कारण त्याचं सबकॉन्शियस माइंड ऐकतंय ना सगळं, आणि तेच ते ऍब्झॉर्ब करत आहे, आणि ते जसं ऍब्झॉर्ब करेल त्याप्रमाणेच ते रिझल्ट देणार आहे. आणि हे खूप म्हणजे असं खूप काय म्हणते हाय फाय किंवा अशी वेगळी टेक्निक नाही, एकदम सिम्पल आहे. फक्त आपल्याला छान मनातून स्वच्छ होऊन छान बिलीफ ठेवून आपल्या फक्त मुलांना बोलायचं आहे. आणि अशी आपली बिलीफ सिस्टीम पाहिजे की हा मी बोलत आहे ना तर ते नक्की वर्क होणार आहे. जर तुम्ही बोलताय आणि आधी म्हणताय अरे वर्क होईल का नाही, वर्क होईल का नाही, वर्क होईल का नाही, मी तर बोलते पण वर्क होईल का नाही, तर ते वर्क होणार नाही. तुम्हाला आधी तुमच्या मनाला स्ट्रॉंग बनावं लागेल की मी रिपिटेशन करेल आणि हे वर्क होईल, आणि हे त्याचं तसंच जसं तुम्ही विचार कराल तसंच ते अस्तित्वात येणार आहे. म्हणून एकदम सिम्पल आणि हायली इफेक्टिव्ह ही टेक्निक आहे. आता रिसर्च, आता ह्याच्या माग जे आपण लिंबूची ऍक्टिव्हिटी पाहिली की 95% बिहेवियर कम्स फ्रॉम सबकॉन्शियस माइंड. जेव्हा दिवसभर आपण काही ना काही लोकांचे बोलणं ऐकत असतो, ऍक्टिव्हिटी पाहत असतो, न्यूज ऐकत असतो, काही छान वाचत असतो, काही वाईट वाचत असतो, काही वाईट पाहत असतो, म्हणजे सगळं मिक्स असतं. आणि ह्या सगळ्या मिक्स ऍक्टिव्हिटीमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये जे सगळ्यात व्यवस्थित सबकॉन्शियस माइंड पर्यंत जर तुम्ही 90% निगेटिव्ह विचार केला आणि 10% पॉझिटिव्ह, तर जास्त कोणता केला, निगेटिव्ह केला 90%, तर मग रिपिटेशन कशाचं झालं, निगेटिव्हचं झालं. मग सबकॉन्शियस माइंड काय म्हणेल, अरे हे छान जास्त प्रमाणात मिळतंय तर हेच मला इम्प्लिमेंट करायचंय. तर जे काही आपले 90% आपल्या मुलांचे आपले बिहेवियर असतात ते कुठून आलेले असतात, आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून. आणि ऑटो सजेशन रिप्लेस करतं कशाला, त्या निगेटिव्ह बिलीफला. आणि त्या निगेटिव्ह, आता समजा एका आकारमानाचा आपण सिद्धांत पाहतो की म्हणजे एखादी वस्तू जर तुम्हाला काढून इकडे ठेवायची असेल, म्हणजे एखादी आता ह्या ग्लास जागी मला दुसरा ग्लास ठेवायचा असेल, तर मी ठेवू शकते का, वरती ठेवू शकते पण इथंच ठेवू शकते का, नाही, तुम्हाला तो काढावा लागेल. मग हा ग्लास काढून दुसरा ग्लास ठेवणं किंवा हा ग्लास काढून दुसरी काही वस्तू ठेवायची म्हणल्यावर मला इथं जागा करावी लागेल. तर मग ही जागा म्हणजेच आपल्याला निगेटिव्हला काढायचंय आणि पॉझिटिव्ह तिथं भरायचं आहे. जर निगेटिव्ह तिथंच राहिलं तर पॉझिटिव्हला जागा मिळणार नाही. म्हणून आपल्याला निगेटिव्ह बिलीफला रिप्लेस करायचंय पॉझिटिव्ह बिलीफनं, पॉझिटिव्ह ऑटो सजेशननं. ठीक आहे. तर मग हे ऑटो सजेशन नवीन बिलीफ निर्माण करायला हेल्प करेल. तुमचे नवीन बिलीफ त्याबरोबर तुमच्या बाळाचे नवीन बिलीफ. आणि रिपिटेशन काय होणार आहे की न्यूरल पाथवेज आपल्या ब्रेनमध्ये बनतात. तर 0 ते 6 वर्ष, 7-8 म्हणजे एकदम 7-8 वर्षापर्यंत कितीतरी मिलियन्स बिलियन्स मध्ये आपल्या बेबीच्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात, मज्जातंतू असतात. आणि त्या न्यूरॉनचं काम असतं की राईट ब्रेन, दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह करणं, म्हणजे हुशार बनवणं मुलांना आपल्याला. आणि हे न्यूरॉन काय होतात की जर त्यांना रिअल लाईफ एक्सपिरियन्स भेटले तर त्यांचे कनेक्शन वाढतात. जेवढे जास्त कनेक्शन न्यूरॉनचे तेवढे त्याची बुद्धी, मेमरी, म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट, सर्व गुण संपन्न बाळ होईल. जेवढे जास्त न्यूरॉन तेवढे. आणि जर तिथंच जर तुम्ही निगेटिव्ह काही दिलं किंवा छान एक्सपिरियन्स नाही दिले तर ते न्यूरॉन काय होतं, कनेक्ट होणं बंद करतं आणि त्याची ग्रोथ तिथंच थांबते. आणि मग ग्रोथ थांबली तर मग मेंदूचा विकास थांबला. तर मग हे ऑटो सजेशन काय करते, एक्झाम्पल एक आणखीन तुम्हाला, जसं लिंबाचं आपण एक्झाम्पल पाहिलं, तर आता न्यूरल पाथवेज तुम्हाला कळेल ह्याच्यावरून की न्यूरल पाथवेज म्हणजे काय. आता असं समजा एक एक तुमचं घर आहे आणि तुम्ही नवीन घरात राहताय आणि ते जुनं घर आहे तुमचं, तिथं तुम्ही काही 1-2 वर्षानं गेलात, ते बंद होतं, भाड्यानं नाही दिलेलं, काही नाही, बंद होतं. मग ते गेलात तुम्ही, तिथं उघडलं तर तिचं सगळ्या रूमच्या फरशीवर एकदम धूळ धूळ सांडले, सगळी धूळ झालेली आहे. आपण असे काही दिवसांनी आपल्या मोबाईल जरी खिडकीत ठेवून पहा 1 दिवसासाठी, तर त्याच्यावर कशी धूळ दिसते तसे सगळे फरशीवर सगळे कण दिसत आहे धुळीचे. आणि मग तुम्ही तिथं काय करताय, ग्लास घेताय आणि ग्लास मधलं पाणी तिथं ओतताय, तर काय होईल, पाणी
जाईल त्या फरशीवरून आणि ते काय करेल, धूळ धूळ जी आहे तिला सरकवेल इकडं तिकडं. आणि तसं जे जसं नागमोडी सरळ ज्या प्रकारे जाईल तसं तो रस्ता बनणार आहे. ठीक आहे. आणि मग आता ते तुम्ही फेकलं टाकलं पाणी तर तो रस्ता बनला. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आणखीन गेलात तिथं तर तुम्हाला ते वाळलेलं दिसेल, अरे काल पाणी टाकलं होतं तर तिथं नागमोडी रस्ता बनलेला आहे. आणि मग आणखीन तुम्ही तिथं थोडंसं पाणी टाकलं तर ते इकडं तिकडं नाही जाणार, त्याच रस्त्यावरून ते ट्रॅव्हल करेल. तर तसेच रिपिटेशन ऍटो सजेशन मुळे काय होते, ब्रेन मध्ये न्यूरल पाथवेज तयार होते. आणि हे न्यूरल पाथवे जर तयार झाले, एकदा पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे तयार केले तर त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह भेटतात. आणि ब्रेन आणि बॉडीचं खूप खूप जास्त कनेक्शन आहे. जसं आपण म्हणतो की मनात जसे जसं आपण विचार करू तर मनच रोग सुद्धा निर्माण करतं. तर मग मनामध्ये रोग निर्माण करायची पॉवर आहे, तशीच ती नीट करण्याची पण पॉवर आहे. पण मनात रोग असतात का? नाही. बॉडीमध्ये डिसीज असतात. तर मनाचं आणि बॉडीचं खूप खूप मोठं कनेक्शन आहे. आणि हे कनेक्शन आपल्याला, ह्या कनेक्शनचा आपल्याला काय करायचं, यूज करायचा, वापर करायचा आहे. त्यामुळं माइंडला ट्रेन करायचा, त्याप्रमाणे बॉडी आपली बिहेव करणार आहे. तर हा खराखुरा रिसर्च आहे याच्या मागचा. आणि आता झाले ऍटो सजेशन, तुम्हाला समजलं सबकॉन्शियस माइंडला ट्रेन वगैरे करणं आहे, कसे वर्क करतात. मग खूप जणांचा प्रश्न असतो की मी नक्की देऊ कधी ऍटो सजेशन. जसं आपण 3:30 नंतरचा आणि 4:45च्या आधीचा जो काळ असतो त्याला कसं ब्रह्म मुहूर्त म्हणतो आपण. मग ब्रह्म मुहूर्तावरच द्यायला पाहिजे का? कारण ब्रह्म मुहूर्तावर काय असतं की फ्रिक्वेन्सी जास्त असते, सगळे झोपलेले असतात आणि युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी जास्त असते. मग तेव्हा जे ब्रह्म मुहूर्तात लोक काम करतात म्हणजे त्यांना रिझल्ट वेगळेच भेटतात असं म्हणतात. पण आपल्याला ऍटो सजेशन मग कधी कधी द्यायचे, जेव्हा आपलं माइंड, आपल्या बाळाचं माइंड अल्फा स्टेट मध्ये असतं तेव्हा. मग हे अल्फा स्टेट मध्ये माइंड कधी असणार आहे? हे माइंड अल्फा स्टेट मध्ये असणार आहे ते जेव्हा झोपेतून उठतात लगेच. आणि झोप आता 11 वाजता झोपत असतील तर एकदम गुंगीत आहेत, झोपायलेत ती मुलं, तेव्हा ते अल्फा स्टेट मध्ये असतं. आणि नंतरची पुढची एक स्टेट आहे ती 1-2 तासानंतर, 11 वाजता झोपलं तर 2 वाजता. मग सगळ्यात जास्त तेव्हा ऍटो सजेशन वर्क करतात. पण जर तुम्हाला जमत नसेल रात्री उठून किंवा ते टाइम कॅल्क्युलेट करून देणं, तर जेव्हा बाळ उठतं तेव्हा हे जे पण तुम्हाला पुढे मी सांगेल कसे काय ऍटो सजेशन द्यायचे आणि प्रश्न उत्तरही पाहूया आपण. तर जेव्हा बाळ उठतं झोपेतून तेव्हा एक मम्मानं मस्त स्माइल द्यायची आणि सगळे ऍटो सजेशन जेवढे पण तुम्हाला काही 1-2-3 आहेत तेवढे त्याला बोलून दाखवायचे आहेत. आणि झोपण्यापूर्वीही. तर मग द्यायचे कसे नक्की? तर जेव्हा बाळ झोपायलेलं असतं तर त्याच्या ना छातीवर किंवा हर्ट जिथं असतं तिथं आपला एक उजवा हात ठेवायचा आणि एक डोक्यावर ठेवायचा. आणि जर बाळ उठत असेल तुमचा, म्हणजे बाळ तर उठत नाही, त्यांना तर छान वाटतं हात वगैरे थोपटवलं वगैरे. जर बाळ कोणाचं उठत असेल हात लावल्यावर, जर इथून पुढे आता समजा तुम्हाला समजलं, तुम्ही ऍटो सजेशन द्यायला सुरू केली आणि जर बाळ उठलं तर मग हात नका ठेवू, फक्त हर्टवर हात ठेवा किंवा डोक्यावर ठेवा किंवा मग कुठंच नका हात ठेवू. पण जर हात ठेवलं तर छान बेटरच आहे. तर मग तुम्हाला छातीवर म्हणजे हर्टवर हात ठेवायचा आहे आणि आपल्या माथ्यावर, बाळाच्या माथ्यावर हात ठेवायचा आहे आणि ते ऍटो सजेशन तुम्हाला म्हणायचे आहे. मग फक्त एकदाच म्हणायचे का? नाही, ते तुम्ही जास्तीत जास्त 5 तरी रिपिटेशन त्याचे व्हायलाच पाहिजे. मग 5 रिपीट करा, 7 करा, 11 करा, 21 करा, 108 करा, 111 करा, तुम्हाला जेवढं वाटते तेवढं तुम्ही करू शकता रिपिटेशन. आणि 2-3 ऍटो सजेशन तुम्हाला ते रिपीट करायचे आहेत. आणि जर तुम्ही हे 7 दिवस करून पहा, जर म्हणजे व्यवस्थित बिलीफ ठेवून जर हे तुम्ही ऍटो सजेशनचा प्रयोग करून पाहिला ना, तर 100%, 99.99% याचा रिझल्ट मिळतोच. मग हे ऍटो सजेशन मग उठल्यानंतर, जेव्हा इमिजिएटली उठल्यानंतर, झोपायच्या आधी एकदम ते झोपायलेलेच असतात तेव्हा, आणि जेव्हा ते शांत, मग असं एक एक मॉम्स म्हणतात की अरे आम्हाला रात्री पण नाही देणं होत आणि आठवण नाही राहत सकाळी सकाळी पण द्यायची. तर मग मग जेव्हा तुम्हाला दिवसभरात आठवण येईल, जर तुम्ही बाळासोबत घरी राहत असाल, वर्किंग नसाल किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे, किंवा जेव्हा संध्याकाळी घरी येता,
पण बाळ जेव्हा शांत असतं तर खेळता खेळता सुद्धा आपण ऍटो सजेशन देऊ शकतो. परंतु जर रिझल्ट छान लवकर आणायचा असेल तर अल्फा स्टेट मध्ये देणं खूप महत्वाचं आहे. मग न देण्यापेक्षा अल्फा स्टेट मध्ये कधीतरी देणं चांगलंच. तर मी नेहमी म्हणते की वन इज बेटर दॅन नन. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करा. म्हणजे झिरो असण्यापेक्षा एक तरी असा. ठीक आहे. नंतर आहे की मग ऍटो सजेशन देत आहोत, मग खूप जण म्हणतात अरे तुमचे तर ऍटो सजेशन वर्क होतात, आमचे तर नाही होत. आणि कधी कधी मी शेअर केलं की 1-2 दिवस ऍटो सजेशन दिले आणि झाले वर्क. मग खूप जण म्हणले की अरे असं कसं असं कसं, असे कसे 1-2 वेळाच होतील. होतात जेवढी तुमची फ्रिक्वेन्सी हाय असेल. का कारण फ्रिक्वेन्सी बिलीफ खूप खूप जास्त मॅटर करतं ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये वगैरे. मग हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच एक टेक्निक म्हणायची आपण, म्हणजे एक टेक्निक त्याचीच आहे. मग जेवढी तुमची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, जेवढं तुमच्या बाळाशी बॉन्डिंग जास्त असेल, जेवढं तुमचे बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग असतील आणि त्या रिलेटेड जर तुम्ही ऍक्शन घेत असाल तर ते ऍटो सजेशन नक्की 2-3 दिवसात सुद्धा वर्क होतात. पण तुम्हाला मग नाही वर्क झाले तर त्याचं रिपिटेशन पुढं पुढं चालूच ठेवायचंय. आणि आता एक्झाम्पल, आता तुम्ही ऍटो सजेशन नाही देताय तर काय होणार आहे? फायदा होणार आहे का? नाही. आणि नुकसान जे आहे ते चालू राहील. आणि जर तुम्ही ऍटो सजेशन दिले तर काय होणार आहे? नुकसान होणार आहे का? नाही होणार. तुम्ही जर छान वाक्य त्या लेकराला बोललात तर त्याचं सबकॉन्शियस माइंड ट्रेन तर होणार आहे. आणि तुम्हाला पण त्या रिलेटेड छान बिलीफ, तुमचे विचार छान होतील की नाही मला हे बाळामध्ये सवय आणायची वगैरे वगैरे. ठीक आहे. चॅटमध्ये बघूया त्याच्यावर आहे पुढं. ठीक आहे. तर मग मग ऍटोसजन कधी वर्क नाही होत? जेव्हा बाळ जर खूप एखाद्याचं एक्झाम्पल, एका मॉमचं जर बाळ खूप रडत आहे, मग ती रोज झोपताना म्हणते रडू नको बाळा, रडू नको बाळा, रडू नको बाळा, थापटते बाळा प्लीज रडू नको, त्रास नको देऊ मम्माला, रडू नको रडू नको. पण आपण मागाशी पाहिलं ना की सबकॉन्शियस माइंडला ओपन कळत नाही, काहीच नाही, त्याला फक्त फिलिंग कळतात आणि त्याला वर्ड कळतात. तर रडू नको त्याला नाही कळत नाही. जसं मुलांना पण चढू नको, इकडे जाऊ नको कळत नाही. त्यांना इकडे जाऊ नको म्हणल्यावर ते मुद्दाम जातात. मग इकडे जाऊ नको म्हणता त्यांना म्हणायचं की इकडे ये, इथं बस, इथं बसू नको, तिथं बसू नको म्हणण्यापेक्षा इथं बस, हे उचलू नको म्हणण्यापेक्षा हे इथं ठेव किंवा याच्या बदल्यात हे उचल. तर असं आपल्याला रोजच्या आयुष्यात पण बाळांशी बोलताना त्यांना नाहीचा पाडा बोलायचाच नाही. हे नको करू, ते नको करू, असं नको वागू, रडू नको. रडू नको म्हणण्यापेक्षा हस, शांत राहा. तर माझं बाळ खूप शांत झोपत आहे वगैरे, नाही का? म्हणजे निगेटिव्ह वर्ड वापरायचाच नाही. जर तुम्ही अफर्मेशन पण लिहित असाल किंवा कधी लिहायचे असतील तर अशा कोणत्या सगळ्या टेक्निकमध्ये निगेटिव्ह वर्डला जागा द्यायचीच नाही. प्रत्येक शब्द पॉझिटिव्हच आला पाहिजे. कारण वर्ड आपल्या फिलिंग, आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळतात. तर आणि आणखीन आता एकदम जर तुम्हाला 10 सवयी बदलायच्या असतील तर 10 ऍटो सजेशन द्यायचे का? नाही. एक 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 दोन, खूप जास्तीत जास्त दोन किंवा 3 सवयी बदलू शकतो आपण. म्हणजे आपल्याला बदलायच्या आहेत. कारण मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते, कारण मी पण कधी असे 10 गरज पण नाही पडली 10 सवयी किंवा 10 ऍटो सजेशन द्यायची. 1-2 ऍटो सजेशनच द्यायचे. 1-2च रिपिटेशन करायचं. एकदम ओव्हरलोड नाही करायचं, त्या सबकॉन्शियस माइंडला कन्फ्युज करायचं नाही वेगवेगळ्या सेंटेन्सेसनं. एकच सेंटेन्स ते रिपीट 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 आलं पाहिजे. आणि जेव्हा बाळ रडतंय, तर समजा बाळ रडतंय आणि त्याला जर तुम्ही ऍटो सजेशन देत असाल, बाळा तू शांत आहेस तर ठीक आहे. पण ते जेव्हा बाळ एकदम चिडचिड करतंय तर ते तुमच्याकडे लक्ष देईल का, ऐकेल का? नाही. कारण त्याचं जेव्हा टँट्रम ते शो करत असेल, हट्टीपणा करत असेल, तर त्याचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसणार आहे. त्या गोष्टीकडे असेल ज्याला जे पाहिजे, त्याला जो काही त्रास होतोय त्याकडे. त्यामुळं ते ऍटो सजेशन मध्ये येणार नाही. की तुम्ही जेव्हा ते बाळ रडतंय, क्रँकी आहे, तेव्हा जर तुम्ही बोलत आहात तर ते तुम्हाला छान थॉट्स येऊ म्हणून तुम्ही बोलू शकता. पण ऍटो सजेशन म्हणून ते तसे द्यायचे नाहीत. जेव्हा बाळ शांत आहे, मग शांत कधी असतात? उठल्यानंतर पटकन, जर रडत नसेल तर, आणि झोपण्यापूर्वी द्यायचं आहे. आणि दोन्ही टाइमला जर कोणाचं बाळ रडत असेल, झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर, तर तुम्हाला मग 2 तासानंतर द्यायचं आहे.
जेव्हा ती बीटा स्टेट असते, अल्फा नंतर बीटा स्टेट असते, तेव्हा सगळ्यात जास्त दिवसभर ऍक्टिव्ह असतं. पण त्या बीटा स्टेटमध्ये आणि अल्फा स्टेटमध्ये मोस्टली सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं आपलं सबकॉन्शियस माइंड, आणि त्याची पॉवर पण तेव्हा सगळं ग्रास्प करण्याची खूप जास्त असते. ठीक आहे. तर मग ऍटो सजेशनचे बेनिफिट्स काय काय होणार आहे, जसं की सबकॉन्शियस माइंड ट्रेन तर होणारच आहे. नंतर जर एखादी सवय तुम्हाला पॉझिटिव्ह हॅबिट एखादी लावायची असेल, किंवा त्याचं काही बिहेवियर चेंज करायचं असेल, त्या बिहेवियर मध्ये बदल करायचा असेल, तर तुम्ही ऍटो सजेशनचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये ते बेनिफिट देतात. बाळाची अँझायटी आणि फिअर, एखाद्या एखाद्या बाळाला कशाची भीती वाटत असेल, एक्झाम्पल स्ट्रेंजर एन्झायटी सुद्धा असू शकते, की बाळ नवीन लोकांकडे खूप बाळ जातच नाही, म्हणजे त्यांना नवीन फक्त मम्मी पप्पाच पाहिजे असतात, किंवा ओळखीचे चेहरे पाहिजे असतात. तुम्हाला जर वाटते की तुमच्या बाळाला ती स्ट्रेंजर अँझायटी नसायला पाहिजे, त्यांना सगळ्याकडे द्यावं जायला पाहिजे, तर त्यासाठी पण आपण ऍटो सजेशन देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की बॉन्ड. ऍटो सजेशन जेव्हा तुम्ही सुरू कराल, तर तुमचा आणि बाळाचा बॉन्ड खूप छान होणार आहे. तुमचं माइंड आणि त्याच्या माइंडचा बॉन्ड छान होणार आहे. तर पॅरेंट आणि चाइल्ड बॉन्डिंग मध्ये ते खूप मदत करतं. मग फक्त आईनच द्यायचे का, तर नाही, आई आणि बाबा दोन्हीपैकी कोणी देऊ शकतं. आणि दोघांना नसेल जमत, जर तुम्हाला तिसरं कोणी घरातलं हेल्प करत असेल, तरी पण त्यांना पण सांगू शकता. पण असं इथं जर मी कोणाला विचारले की अरे तुमचे सासू सासरे देतील का ऍटो सजेशन, ते म्हणतील काय नवीनच काढलं ऍटो सजेशन हे, तर ते तुम्हालाच द्यायचे आहेत. म्हणजे आपल्या आईलाच, आईचं कर्तव्य आहे, तर आईलाच द्यायचे आहे. जर बाबा हेल्पफुल असतील तर बाबांना पण आपण सांगू शकतो. आणि चेंज करण्यासाठी हॅबिट्स, जुन्या हॅबिट्स बदलण्यासाठी, आणि जर छान सगळं असेल आणि आणखीन वाटते की आणखीन छान वागावं बाळानं, ही ही हॅबिट तुमच्या बाळामध्ये यायला पाहिजे, माझ्या बाळामध्ये मला ही हॅबिट आणायची, तर त्यासाठी पण मी ऍटो सजेशनचा यूज करू शकते. आता कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आणि कसे, आता काही जणांनी प्रश्न विचारला होता ना, कसे द्यायचे. डे टाइम, ते पॉझिटिव्ह थॉट सांगाल की मग बोलायचे. डे डे टाइम मध्ये गॅप घेतात तेव्हा ऍटो सजेशन देऊ. हा, नॅप ना, हो, नॅप मध्ये म्हणू शकतो. जर मग तुम्ही जेव्हा पण बाळ झोपतं, तेव्हा एखादा व्हाईट पेपर आहे ना, त्याच्यावर ऍटो सजेशन म्हणून लिहून चिटकून द्यायचं जिथं बाळ झोपतं तिथं. आणि ते पाहिलं ना की तुमच्या रिमाइंड होईल तुम्हाला, की तुमचा RAS ऍक्टिव्ह होईल, की हा हा मला ऍटो सजेशन द्यायचे, तर तुम्ही मग कधी पण देऊ शकता. फक्त केव्हा द्यायचे नाहीत ते फक्त लक्षात ठेवायचं. बाळ रडत असेल तेव्हा, तुम्ही चिडचिड करत असेल तेव्हा, किंवा इतर सगळं भांडणं आहे चालू आणि तेव्हा ऍटो सजेशन, तर बाळाला नाही द्यायचे. तेव्हा त्यांना सकारात्मक विचार सांगायचे, पण ऍटो सजेशन नाही द्यायचे. मग जर एखाद्याचं बाळ टँट्रम करत असेल, मग आणि सगळ्यात महत्वाचं की असं एकही बाळ नाही या जगात की ते टँट्रम नाही करत, कारण बाळांचा तो जन्मसिद्ध हक्क आहे रडणं, हट्टीपणा. पण तुम्हाला समजायला पाहिजे की हा, की तुम्हाला किती टॉलरेट होतोय हट्टीपणा, किंवा तुमचं बाळ नॉर्मल पेक्षा खूप जास्त हट्टीपणा करतंय का. मग ते हट्टीपणासाठी तुम्ही पण जबाबदार असू शकता, तुमच्या घरातले जबाबदार असू शकते त्याचा हट्टीपणा वाढवण्यासाठी. तर मग त्या लिमिट जर क्रॉस करत असेल, तर तेव्हा ऍटो सजेशन द्यायचे. नाहीतर एखाद्याचं बाळ दिवसातून एक दोन वेळाच रडते, आणि ती जर म्हणेल हे माझं 2 वेळा बाळ रडते, आता मला हे 2 वेळा पण नकोय रडणं, तर मग बाळ जर एखाद्याचं नाहीच रडत असेल, तर ADHD वाली वगैरे मुलं खूप शांत असतात, तर आपल्याला एकदम बाळाला शांत नाही बनवायचंय. त्याला खेळकर, थोडस थोडस रडणारच आहे बाळ, आहे ते छोटं मूल आहे, आपण चिडचिड करतो, ते छोटस त्याला काही गोष्ट नाही आवडली, तुम्ही काही नाही दिली, तर ते थोडंफार करणार आहे. पण जर लिमिट पेक्षा जास्त असेल, तर ते तुम्हाला ऍटो सजेशनद्वारे बदलता येतं, आणि ते तुम्हाला बदलायचं आहे. नंतर फिडिंग, जर एखाद्याचं बाळ व्यवस्थित जेवत नसेल, तर मग असं आहे का की आता समजा माझं बाळ आहे, तर सुरुवातीपासून मी त्याला हाताने नाही चारलं, मग त्याला आता जर पोळीचे तुकडे, आता तो उद्या 2 वर्षाचा होईल, मग मी त्याच्यासाठी वेगळं काही बनवत नाही, म्हणजे मिठाचं वगैरे जे आम्ही खातो तोच तो खातो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला मोठी दिदी आहे, तर ती दिदीचा पण इम्पॅक्ट त्याच्यावर खूप जास्त झालेला आहे. तर मग तो स्वतः हाताने खातो, मग थोडाफार सांडतो, तर मग मी असं म्हणायला पाहिजे का की अरे अद्विकनं काहीच नाही खाली सांडलं पाहिजे, तर मी त्याच्यासाठी ऍटो सजेशन देईल. तर हे नॉर्मल गोष्टी आहेत.
तर नॉर्मल गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात, कारण एका आईला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा तिला हे समजेल की अरे हे छोट्या छोट्या गोष्टी नॉर्मल आहेत, तर मग ती आई एकदम रिलॅक्स होईल, की मग तिला टेन्शन नाही येणार की अरे माझं बाळ असं का वागतंय तसं का वागतंय. काही गोष्टी नॉर्मल आहेत आणि काही लिमिट पेक्षा जास्त करत असेल ना, तर तेव्हा हे तुम्हाला चेंज करण्यासाठी हेल्पफुल राहील. हॅबिट चेंज करण्यासाठी तर आपण पाहिलं, नवीन हॅबिट बिल्ड करण्यासाठी, इमोशनल रेग्युलेशनसाठी खूप खूप महत्वाचं आहे हे ऑटो सजेशन. आणि मला जेव्हा अद्विक 3-4 दिवसाचा होता तेव्हा मी क्लास जॉईन केला होता. आणि त्यांचा पहिला सेशन मध्ये मला फक्त थोडंसं ऑटो सजेशन बाबत कळलं होतं. आणि आणखीन बाकीचे वाचणं अभ्यास असल्यामुळे मी नेहमी त्याला म्हणजे ऑटो सजेशन म्हणून नाही, पण एकदम तू शांत आहेस, कारण जेव्हा पोटात होता तेव्हा पण ते अफर्मेशन लिहिलेले, त्यामुळे तो शांत झालेलाच आहे. तर मग एखाद्या तुमचं जर बाळ एकदम खूप जास्त टँट्रम करत असेल, तर मग तेव्हा त्याच्या इमोशनल रेग्युलेशनसाठी तुम्ही त्याला ऑटो सजेशन देऊ शकता. आता समजा आता फिडिंग बद्दल आता तुम्ही म्हणत आहे की ओळ कशी म्हणायची. आता एक्झाम्पल, जर बाळ छान जेवत नाही, तर तू आता बाळाचं नाव घेऊन तू सांडवत नाही, ताटातलं काही सांडवत नाही असं नाही, तर तू रोज छान वेळेवर जेवण करतोस. एकदम सोपं असं काही आपल्याला एकदम वाक्य कुठून तरी आणून एकदम हार्ड शब्द वापरायचेच नाही. कारण एक बाळाला जे तुम्ही मराठीतून बोलताय, इंग्लिशमध्ये बोलताय, तर त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला अफर्मेशन द्यायचे. जर बाळाला तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत असाल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यायचे. आणि जी तुमची रेग्युलरची डेलीची जास्त जे लँग्वेज वापरतात त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला अफर्मेशन द्यायचे. कारण हे ऑटो सजेशन, कारण जर मी सांगितलं ऑटो सजेशन इंग्लिश मधून द्या, तर नाही, जे तुमची लँग्वेज आहे तिथूनच तुम्हाला सुरुवात करायची. कारण बाळ तेच तेच वारंवार ऐकतं ना मराठीतून, तर मग मराठीतूनच ऑटो सजेशन द्यायचे सुरुवातीला. मग जसं जसं मोठं होईल, जर तुम्हाला वाटत असेल अरे त्याला इंग्लिशमध्ये पण मला द्यायचे आहे, तर इंग्लिशमध्ये पण देऊ शकता. तर आता फिडिंग कर, आता एक्झाम्पल मी माझा एक्सपिरियन्स सांगते की जेव्हा अद्विकचं दूध बंद केलं होतं दिवसभराचं, मग तो रात्री 1-2 दिवस झोपलाच नाही. आणि तेच मी एका ग्रुपवर पण शेअर केलं होतं की म्हणजे दोन पण नाही, एका दिवसातच ऑटो सजेशनचा रिझल्ट मिळाला होता. आणि कारण त्याच्या ऍक्शनही घेतल्या होत्या, तर काय रिझल्ट मिळाला आणि काय ऍक्शन घेतल्या सांगते, आणि काय ऑटो सजेशन वापरलं होतं. तर मग मी त्याला ना म्हणजे एक एक आपला जो सेल्फ ग्रुप बनवलेला असतो आपण व्हॉट्सअपला वगैरे, तर माझ्या एक सेल्फ ग्रुपमध्ये मग मी काय केलं, एक व्हॉइस नोट टाकली की अद्विक आता तू छान मोठा झालास, आता तू मम्माचं दूध नाही पीत, तू छान गाईचं दूध पितो, कारण मी त्याला गाईचं दूध देते, आणि तू छान गाईचं दूध पितोस, आणि आता तुझी वाढ, तू छान जेवण पण करतोस त्यामुळे तुझी वाढ होत आहे, आणि त्या गाईचं दूध पण पितो त्यामुळं. आणि आता मम्मा जास्त तुला पूर्ण दिवसभर रात्रभर ऑफिस मुळे नाही पाजू शकत, तर तू स्वतः छान झोपशील आणि रात्रभर न उठता झोपणार आहेस. म्हणजे न उठता नाही वापरायचं, की तू स्वतः छान झोपणार आहेस, पूर्ण रात्रभर मला झोपू देणार आहेस. आणि मग काय झालं की ते ऑटो सजेशन 3-4 वेळा मी रेकॉर्डही केलेले, ऐकवले आणि बोललेही. तर मग त्या दिवशी त्याच्या पप्पांनी त्याला झोळीमध्ये झोपवलं होतं. तर मग तो रात्रभर, मग झोळीतून त्याच्या पप्पांनी त्याला झोपवलं, मग आम्ही झोळीतून माझ्याजवळ आणलं, आणि तो एकदम उठला तेव्हा मी त्याला थोपटून तेच ऑटो सजेशन रिपीट केला. आणि छान झोपतंय अद्विक, छान झोपत आहे, छान आता सकाळीच उठेल म्हणून झोपवलं, तर तो रात्रभर उठला नाही. मग माझा असा बिलीफ झाला, किंवा माझं म्हणजे विश्वास बसला की अरे हे ऑटो सजेशन दिलं ना म्हणून झालं. मग योगायोग पण असू शकतो आणि ऑटो सजेशन पण, त्याचा मला चांगला फायदा झाला ना, की एका दिवसात तो छान झोपला. आणि मग तसंच मग तेच ऑटो सजेशन तुम्हाला पुन्हा पुन्हा देऊ शकता. जर मध्येच मग गॅप पडला आणि परत मग बाळानं तसं केलं, तर रिपीट करायचे ते ऑटो सजेशन. मग आणखीन झोपण्यासाठी, जर बाळ शांत झोपत नसेल, रात्र सारखं, आता खूप मॉम्सला म्हणजे खूप बाळ उठवतात, तर 1-2 वेळा उठवणं तर नॉर्मल आहे. कारण जोपर्यंत ते फिडिंग नाही बंद करत, रात्री जेवून छान जेव्हा त्यांचं पोट भरलेलं असतं तेव्हा ते उठत नाही. पण जर तुम्ही त्याला रात्री काहीच नाही खाऊ घातलं आणि झोपवलं,
तर ते लेकरू उठणारच आहे. मग तुम्ही जर त्याला काही खाऊ घातलं नाही आणि झोपवलं आणि झोपता झोपता ॲटो सजेशन दिले की तू छान रात्रभर छान झोपशील, तर ते झोपेल का? नाही, कारण त्याला बॉडी त्याची भूक लागेल ना त्याला, तर ते उठेल. तर मग त्याला जेवू घालून, मग आता जेवणासाठी झोपण्यासाठी त्याला जेवू घालायचे रात्री छान, आणि मग त्याला ॲटो सजेशन द्यायचे की अरे वा, अद्विकनं तर छान मस्त काय भाजी पोळी जे पण खाऊ घातले ते वरण भात खाल्लेला आहे आणि त्याचं एकदम छान पोट भरलंय आणि तो आता रात्रभर शांत झोपणार आहे. आणि अद्विक शांत झोपला म्हणून मम्मी पण मस्त शांत झोपणार आहे. असे छोटे छोटे वाक्य तुमच्या नीड प्रमाणे तुम्हाला बनवायचे आणि तेच रिपीट करायचे. ते एकदम सोपं आहे, त्याच्यात एकदम असं हार्ड काहीच नाहीये. तुम खूप मॉम्स विचारतात की ह्याच्यासाठी कसं बोलू, त्याच्यासाठी कसं बोलू, त्याच्यासाठी कसं बोलू. तुम्हाला जे हवंय ना की बाळांना असं असं वागायला पाहिजे, तेच तुम्हाला एका लाईन मध्ये बोलायचं आहे. आता एक्झाम्पल ट्रॅव्हलसाठी मी व्हॅक्सिनेशन साठी पण त्याला ॲडो सजेशन दिले होते. तर हेल्थसाठी मग जर वजन बाळाचं वाढवायचं वगैरे असेल तर तुम्ही, एक मिनिट संपली, हा, तर वजन वगैरे वाढत नसेल तर मग तुम्हाला त्याला छान हेल्दी खाऊ घालायचंय आणि त्यासोबत त्याचं सबकॉन्शियस माइंड ट्रेन करायचंय की बाळाचं छान वजन वाढत आहे, तू छान ताटातलं सगळं संपवतोस, तू छान जेवतोस, तुला छान भूक लागते. आणि ट्रॅव्हल मध्ये पण मुलं खूप कधी कधी काही काही मुलं त्रास देतात. मग जेव्हा तुम्ही आठवड्यानंतर ट्रॅव्हलिंगला जाताय तर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी व्हॅक्सिनेशन आठवड्यानंतर आहे, व्हॅक्सिनेशन साठी आधीपासून त्याला त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचंय. आणि त्याचा रिझल्ट खूप साऱ्या मॉम्सला मिळाला आहे की मग ट्रॅव्हल मध्ये जाणार आहे तर त्याला सांगायचं की आपण रविवारी इथं इथं फिरायला जाणार आहोत, तर तू एकदम छान राहणार आहे, सगळ्यांशी बोलशील, सगळ्यांशी नीट वागशील, छान शांत थ्रू आउट ट्रॅव्हल शांत राहशील. तर हे सोपे सोपे ॲटोसजेशन त्याला रिपीट करत रोज म्हणायचे. मग जसं की व्हॅक्सिनेशनसाठी मग मी व्हॅक्सिनेशनसाठी अद्विकला दिले होते ॲटोसजेशन. तो बहुतेक आपल्या 5व्या महिन्याचा असतं ना व्हॅक्सिनेशन, 3 का 5व्या महिन्याचं. तर 5व्याच बहुतेक 2 मांडीला आणि दोन्ही हाताला असतात. मग त्याला मी 4-5 दिवस दिलं होतं की अंगणवाडीवाल्या ताईने सांगितलं की गुरुवारी या म्हणून व्हॅक्सिनेशन साठी. तर मग अंगणवाडीतच दिलं होतं ते, प्रायव्हेटला वगैरे नाही. तर मग मी त्याला खूप वेळा सांगितलं की गुरुवारी तुझं व्हॅक्सिनेशन आहे आणि तुला छान ते इंजेक्शन तुला टोचल्यासारखं, सुई जेव्हा टोचेल तेव्हा तुला थोडस मुंगी चावल्यासारखं होईल, पण तुला काहीच पेन नाही होणार, तू छान सगळी इंजेक्शन घेशील, तू रडणार नाही नाही, तर तू छान सगळी इंजेक्शन घेशील. आणि मग मी आणि त्याचे पप्पा दोघे गेलो होतो, अंगणवाडी जवळच आहे. तर मग गाडीवर त्याला घेऊन गेलो. मग पहिल्या हाताला दिलं इंजेक्शन, ते व्हॅक्सिन, रडला नाही. मग दुसऱ्याही हाताला दिलं, मगही नाही रडला. मग मांडीलाही दिलं, मगही नाही रडला. मग ती नर्स म्हणे अरे हे सगळी एवढी आजूबाजूला मुलं रडत आहे, हे कसलं लेकरू आहे म्हणे, आज काहीच रडत नाही म्हणलं तुमचं बाळ. मी मला हे गर्भसंस्कार वाढ आहे म्हणून रडत नसेल बहुतेक. तर मग तेव्हा मी त्यांना तसं म्हटलं. मग जेव्हा चौथं इंजेक्शन द्यायला होत्या त्या देत होत्या त्या नर्स, तेव्हा त्यांनी ना मांडी अशी दाबली तर तो ओरडला एकदम, म्हणजे चिडला. मग त्याला पेन झालं चौथ्या इंजेक्शनला का माहित नाही, मग तेव्हा तो रडला. पण तो 3 इंजेक्शनला अजिबात रडला नाही. आणि ह्या ॲटो सजेशनच्या वेळी मी हे पण म्हटलं होतं की जेव्हा तुझं व्हॅक्सिनेशन होईल तेव्हा तू छान निरोगी राहणार आहेस. ताप वगैरे मग त्याला नॉर्मल आला, जे काही त्यांनी गोळ्या दिल्या, अर्धी 4 भाग दिले होते. ताप आला किंवा नाही आला तरी ती गोळी द्यायला सांगते, ती गोळी दिली आणि छान 2 दिवसात म्हणजे व्यवस्थित, म्हणजे त्याला काही ताप टँट्रम असं वाटलंच नाही की व्हॅक्सिनेशन 4 इंजेक्शन वगैरे दिलेत. छान खेळतच होता पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी फक्त नॉर्मल ताप आला. तर मग तेव्हापासून मग माझा बिलीफ बनला की अरे नाही, खरंच ॲटो सजेशन वर्क करतात. आणि म्हणून मग हे मी इम्प्लिमेंट केलं, मला रिझल्ट मिळाला, म्हणूनच मी ते तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. आणि ह्यातून काय होणार आहे, मदतच होणार आहे सगळ्याला. जर तुम्ही हे ॲटो सजेशन दिले तर तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि बाळही तसं वागेल. कोणताही एरिया, प्रत्येक एरियामध्ये आपण ॲटो सजेशन देऊ शकतो. तुम्हाला ज्या गोष्टी द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. मग आता झालं, सगळं समजलं ॲटो सजेशन हे तेव्हा द्यायचे तेव्हा द्यायचे. पण सगळ्यात महत्वाचं आहे की कन्सिस्टन्सी अँड पॉझिटिव्हिटी आर की. जर लॉक उघडायचं असेल, बंद असलेले लॉक त्याला जर खोलायचं असेल तर त्याला काय लागणार आहे, चाबी. मग रिझल्टचा जर ताला खोलायचा असेल तर फक्त सगळ्यात महत्वाच्या 2च गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला बिल्ड कराव्या लागतील, तेव्हाच
आयुष्यही आनंदी होईल, ऍटो सजेशन पण वर्क होतील, लॉ ऑफ अट्रॅक्शन पण वर्क होईल आणि सगळे आनंदी राहाल. तर सगळ्यात महत्वाचं ती चावी आहे कन्सिस्टन्सी आणि पॉझिटिव्हिटीची. जेव्हा ऍटो सजेशन देताय, जेव्हा विचार करताय देण्याचा, तेव्हा तुम्हाला बिलीफ ठेवायचा आहे की ते होणार आहे आणि तशा ऍक्शन पण घ्यायच्यात आणि कन्सिस्टंटली ते करायचं आहे. आणि ऍटो सजेशन एकदम सोपी पद्धत आहे आणि ती तुम्ही छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांना पण देऊ शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे हॅबिट्स बदलायचे असेल तर त्यांच्या पण रात्री हार्टवर हात ठेवून तेही म्हणू शकता की नाव घेऊन की अहो काय तुम्ही म्हणत असाल, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय, आम्हाला वेळ देताय, जर एखाद्याला जर वेळ नसेल भेटत तर तुम्ही तेही करू शकता. फक्त ते त्यांना समजलं नाही पाहिजे, नाही तर म्हणतील काय करायली मला जादू टोना वगैरे. तर ते जेव्हा झोपतील तेव्हा मोठ्या व्यक्तीला सुद्धा ऍटो सजेशन देऊ शकतो आपण. फक्त तुम्हाला त्याची तुम्ही पॉझिटिव्ह राहायचंय, होईल अशी अपेक्षा ठेवायची आणि ते ऍटो सजेशन छान द्यायचे आहेत आणि रिझल्ट नक्कीच मिळेल. ठीक आहे. तर काही क्वेश्चन असतील तर चॅटमध्ये विचारा. किती वर्षापर्यंतच्या बाळाला ऍटो सजेशन? सगळ्यांना. जसं आता नवऱ्याला म्हटलं तर नवरे किती वर्षाचे आहेत आपल्या, प्रत्येकाला आपण ऍटो सजेशन देऊ शकतो. अफर्मेशन स्वतःसाठी आणि ऍटो सजेशन इतरांसाठी. मग बाळाचा मेंदू सध्या कसा आहे, कोवळा आहे, तर त्याला ट्रेन करणं, त्याचे न्यूरॉन कनेक्शन करणं सध्या खूप सोपं आहे. म्हणून ते बाळावर लवकर इफेक्ट दाखवतात मोठ्या माणसांच्या बदल्यात. म्हणून तुम्ही जर तुमची मोठी मुलं असतील तर त्यांना ऍटो सजेशन देऊ शकता. आज सकाळीच मी ऍटो सजेशन आता माझ्या श्रेयाला देत होते. मग कधी देत होते तर झोपताना, झोपण्यापूर्वी नाही किंवा उठल्यानंतरही नाही. मग तिचे मी केस धुवून देत होते, तर मग मी गाणं म्हणत होते, श्रेयाची केस छान आहे, छान वाढत आहे, तर असंच म्हणजे पॉझिटिव्ह शब्द बोलत होते. तर मग ती एकदम मस्त तिनं माझ्याकडून केस वगैरे धुवून घेतली. तर मग मोठ्या मुलांनाही तुम्ही चालत बोलत शांत असतील तेव्हा ऍटो सजेशन देऊ शकतात. 6 ते 10 वर्षाच्या मुलांना पण देऊ शकतो. घाबरत असेल तर, कशाला घाबरत आहे ते? जर तुम्हीच घाबरवत असाल त्याला तर ते लेकरू घाबरणारच आहे. किंवा इतर लोक घाबरवत असतील तर मग सगळ्यात आधी ऍक्शन आहे की त्यांना सांगणं की अरे घाबरवू नका, हा घाबरतोय. आणि मग त्याला सांगणं की तू छान त्या गोष्टीला फेस करत आहे. जर आता एक्झाम्पल कोणी काका काकू त्याला काही म्हणून घाबरवत असतील, मला तिथं टाका तुम्ही कशाला घाबरत आहे, म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेल. जर एक्झाम्पल, जर एखाद्या माणसाला, एका व्यक्तीला घाबरत आहे, तर मग तुम्ही सांगू शकता की ही व्यक्ती आपली इथे इथे राहते, हे नाव आहे, आपलं आणि त्यांचं नातं छान आहे, तर तू छान त्यांच्याकडे जातो, तुझं आणि त्यांचं छान कनेक्शन आहे, तू त्यांना घाबरत नाही म्हणायचं नाही, तर तू छान त्यांच्याकडे जातो, तू छान त्यांच्यासोबत खेळतो एखाद्या व्यक्तीसोबत. मग एखाद्या अंधाराला भितात ना मुलं, पण ती स्वतः भीत नाही, आपणच घाबरवलेलं असतं, अंधारा आहे जाऊ नको, अंधारे, भू येईल, भाऊ येईल, भूत येईल, हे येईल ते येईल, मग ते घाबरतात. मग आपण म्हणतो अरे ह्यांना घाबरायला नाही पाहिजे. मग जर घाबरायचं नाही तर ऍक्शन घ्यावी लागेल. तुम्ही त्याच्यासोबत अंधारात जायचं आणि म्हणायचं चला आपण तिथं जाऊन. अंधार म्हणजे भीतीचं कारण नाही. अंधारात फक्त एकच गोष्ट असते की आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपल्याला लाईटीचा वापर करावा लागतो. झालं, अंधाराबद्दल त्याला एक्सप्लेन करायचंय जर अंधाराला घाबरत असेल तर. आणि त्याच्यासोबत तुम्ही अंधारात जायचं, त्याला सांगायचं की अंधारात लाईट यूज करावी लागते. स्वतः जर घाबरवत असाल आणि मग ऍटो सजेशन देत असाल तर उपयोग नाही, कारण ऍक्शन आधी घ्याव्याच लागतील. जर ऑपोजिट ऍक्शन घेत असाल आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍक्शन असतील आणि पॉझिटिव्ह ऑपरमेशन द्याल, तर आता समजा हे 2 हात आहेत, इकडे पहा दिसतंय ना माझे 2 हात, मी जर ह्या हातानं ह्या हाताला ढकल आणि उजव्या हातानं डाव्या हाताला ढकलत असेल, डाव्या हातानं उजव्या हाताला ढकलत असेल, तर कोणचा हात ढकलेल माझा? कोणताच नाही ना. उलट माझ्या दोन्ही हातावर प्रेशर येईल. मग मग तुम्हाला निगेटिव्ह 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 पॉझिटिव्हला ढकलण्यापेक्षा, पॉझिटिव्हला तिकडे खड्ड्याकडे नेण्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हचं प्रेशर द्यायचं, निगेटिव्हिटीला दूर सारायचं. मग ऍक्शन विचार पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह केलं तर रिझल्ट पण पॉझिटिव्ह मिळतील. म्हणून अपोजिट नाही ठेवायचं काही. आ, मा माझी माझी मुलगी आहे 2.5 इयर्सची आहे, तिला शाळेत घालायचं आहे, पण ती पोळी भाजी खात नाही, प्लेट समोर आणलं तरी खूप रडते, काय करू सांगता का ताई? शाळेत घालायचंय म्हणजे ती शाळेत घरीच खात नसेल ना पोळीनं भाजी, मग पोळी भाजी तुम्ही तिला वारंवार द्या आणि तिच्यासोबत बसून खा.
पोळी घ्या आणि ती भाजीत बुडवा. अरे वा, मस्त पोळी भाजी आहे, छान लागते. त्याचे पप्पा जवळ असतील तर पप्पाला पण चारा ती पोळी भाजी, आणि त्यांना म्हणा, अरे छान लागते का, तुला खायची का, तिचं नाव घेऊन. एक दोन वेळेस नाही खाईल, पण तुम्हाला ते तसंच चालू ठेवायचं की पोळी भाजी बद्दलचा तिचा बिलीफ, तिचं प्रेम वाढवायचंय. मग तिला सांगायचं, अरे पोळी भाजी छान असते. आणि मग पोळी भाजीच रोज न देता वेगळंही द्या, आणि मध्ये मध्ये पोळी भाजीही द्या. आणि असं नाही की मग जर ती फिडिंग तर नसेल करत 2.5 इयरची, मग खूप माणसं म्हणतात की मुलं जेवत नाहीत, ताटातलं खात नाही. मग जर तुम्ही फिडिंग देऊन त्याला जेवण घालत असाल, तो झोपेतून उठला एकदम इनऍक्टिव्ह, म्हणजे त्याचं म्हणजे एनर्जीच नाही लॉस झाली, मग त्याला भूक नाही लागत. पण आपल्याला वाटतं की प्रत्येक वेळी जेवढं आपण वाटीत दिलंय, ताटात दिलंय, ते बाळानं खायलाच पाहिजे. पण त्याचं जी एनर्जी त्याची लॉस झाली तेवढंच ते खाईल. त्याला जेवढी भूक आहे ते तेवढंच खाणार आहे. जसं तुम्ही त्याला चारत आहात त्याप्रमाणेच ते खाणार आहे. तर ना तुम्ही सगळ्यात आधी तिला ना पोळीनं भाजी तुम्ही छान खा तिच्या समोर, पप्पाला भरवा. आणि मग पप्पाला जर भरवलं तर तिला सुद्धा वाटेल, अरे मम्मी पप्पाला भरवते, पप्पा मम्मीला, आता मला पण खायचंय. 2.5 इयरची आहे म्हणल्यावर तिला हे सगळं समजतं, तर ती स्वतः म्हणेल मला चार, मला चार. आणि ते तुम्हाला दोघाला मिळून ही ऍक्टिव्हिटी करावी लागेल, तेव्हाच तिचं बॉन्डिंग पोळीनं भाजी सोबत छान होईल. ठीक आहे. तर आणि तिच्यासोबत मग तुम्ही तिला जे पण खाऊ घालायचंय ते तुम्ही स्वतः आधी खायचं, आणि तिला म्हणायचं नाही खा खा खा. मस्त ताटात, आता एखादं मी आता समजा कोणाची मुलं जर फ्रुट्स नसतील खात, एखादी वस्तू नसतील खात, तर त्यांना अजिबात खा नाही म्हणायचं. मस्त प्लेटमध्ये घ्यायचं सगळं आणि आपण त्यांच्या समोर खात बसायचं. ते आपोआप येतात आणि म्हणतात मम्मा मला पण दे. 2.5 इयरची तर मुलं मागतातच जी मम्मा खायला ती, आणि जर तुम्ही म्हणाल हे खात हे खात, तर ते नाहीत खात. मग मग आपण आधी आपलं संगोपन, आधी मग मुलांचं. आधी आपण इम्प्लिमेंट, मग मुलं करतील आपलं पाहून. करून पहा तुम्ही सुप्रिया ताई. तिला पोळी भाजी सोबत कनेक्शन तिचं छान झालं ना, जेव्हा तुम्ही तुमच्या मिस्टरांना चारा, ते तुम्हाला चारतील, तेव्हा तिला असूया निर्माण होईल, मलाही खायला पाहिजे. मग तसं 2-3 दिवस करून पहा, नक्की खाईल ती, 100%. बाळाला पॉझिटिव्ह कसं बोललं पाहिजे, बाळाला दिवसभरच पॉझिटिव्ह बोलू शकतो. रडू नको रडू नको म्हणण्यापेक्षा, आता एक्झाम्पल, आद्विक एकदम पहिल्या दिवशी जेव्हा मी ही अंगाई म्हणले की काय, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझं पाड झाला झोप का ग येत नाही. ते माझ्या एका फ्रेंडनं सांगितलं होतं असं. तर मी तेव्हापासून कधीच ही अंगाई अशी नाही म्हटली. मी नेहमी आता सुद्धा जर म्हणायची असली अंगाई तर अशीच म्हणते की निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या अद्विकला छान झोप येत आहे. म्हणजे पॉझिटिव्ह, त्यात झोप येत नाही सुद्धा नाही वापरायचं, झोप येत आहेच असंच वापरायचं. आणि पूर्ण पॉझिटिव्हच बोलायचं आपल्याला दिवसभर बाळाला. जसं त्याला जसं वागवायचं तसं छान खाते. चला आता मम्मानं हे हे आणलंय तर आपण दोघं मिळून छान संपवून टाकू. मला सारखंच घाबरतो, मला शब्द कोणते वापरायला ते पाहिजे. कशाला घाबरतो पण तू, माझा मुलगा धायचा आहे खरं, तर काय करावं. धायस हायपर होत, म्हणजे हायपर कशामुळे होत असेल, त्याला काही मिळत नसेल म्हणून वगैरे ना. आता माझी पण मुलगी 8 वर्षाची आहे, श्रेया. पण तिला काही जर मी नको म्हटलं तर मग मी तिला छान सांगते का हे गोष्ट तुला का नकोय, किंवा म्हणजे मी का नाही देणार, डायरेक्ट नाही देणार. किंवा आता समजा टीव्ही टीव्ही जर बंद करायची असेल, तर मग मी पटकन जाऊन जर श्रेया टीव्ही नको बघू दाबलं, जर बटन दाबलं, तर ती नक्कीच रडणार. मग मी तिला सांगते की हा आता 9ला 10 मिनिट, 9ला आम्ही टीव्ही बंद करतो, 9ला 10 मिनिट कमी आहे, 10 मिनिटं तू टीव्ही पहा. मग मी तर बंद करेन, किंवा तुला तर बंद करावी लागेल. तू जर नाही बंद केली की तर 10 मिनिटानं मी बटन बंद करणार आहे. मग तिचं ते सबकॉन्शियस माइंड म्हणते की हा 10 मिनिटच पाहायला भेटणार आहे, जर आपण नाही बंद केली तर मग मी बंद करणार आहे. मग ते आपोआप डेली बंद करते, जेव्हा मी तिला सांगते, प्रायरच सूचना देते की हे होणार आहे, तर ती त्याप्रमाणे वागते. तसंच मग मोठ्या मुलांना सोबत आपण करायचं आहे. जर तुम्ही मग त्याच्यावर त्याला मारत असाल, एखादी मॉम बाळाला म्हणजे 10 वर्षाच्यांना खूप निगेटिव्ह बोलत असेल, असं वागतो तसं वागतो, मग सुरुवातीला आधी वाक्य रचना बदलायची की तुम्हाला जे हायपर ऍक्टिव्ह नकोय त्याचं, एखाद्या वस्तू रिलेटेड किंवा काही. कारण आता हे एका कशात हायपर होतं ह्या मेसेजवरून तर मला समजणार नाही, पण ओव्हरऑल सांगते की त्याच्या विरुद्ध नेहमी बोलायचं, पॉझिटिव्ह बोलायचं.
थँक्स फॉर द सेशन. मी माझ्या मुलीला ती झोपल्यानंतर अफर्मेशन देते. ते योग्य आहे? हो, झोपल्यानंतर देऊ शकता. झोपले ना की लगेच द्यायचे. जेव्हा तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं, आपल्यालाही झोप लागलेली असते ना, तर आणि ती थोडीशी जागी आहे तेव्हा पण तिच्यासोबत तुम्ही म्हणू शकता. आणि जेव्हा बाळ बोलायला लागतील तेव्हा आपण ते रिपीट पण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. ती झोपलेली असते असं बोलते आणि सांग किती अफर्मेशन. तीन ते खूप, पाच पेक्षा जास्त अफर्मेशन नाहीच द्यायचे, तीनच. मी तर पाच कधी नाही दिले. एक दोन, दोनच देते मी तर, दोन तीन असे वेगवेगळे नाही द्यायचे. हा, जर तुम्हाला अफर्मेशन म्हणजे आय एम पॉझिटिव्ह, आय एम ब्युटिफुल असे द्यायचे असेल तर आपण म्हणू शकतो. पण ऍटो सजेशन रिझल्ट साठी द्यायचे असेल तर एक दोनच द्या. जर तुम्हाला त्या वाक्य देऊन रिझल्ट मिळवायचा आहे तर एक दोनच वापरा. थँक्यू ताई, थँक्यू श्वेता अंजली ताई. नाव छान आहे माझं पण, श्वेता नाव आहे तुमचं, अंजली आहे मध्ये. श्वेता अंजली. अंघोळ खाय रडते, कपडेच काढू देत नाही, थोडं तिकडे जेवणात तरी रडते. भरपूर कमेंट आहेत. तर हा, पूजाताई आंघोळ करायला रडते तर तिला ना, जसं भाजी पोळीचं मगाशी सांगितलं ना त्यांच्या मुलीसाठी, तसं त्याला पाण्यासोबत एकदम छान आंघोळ करायच्या आधीच छान पाण्याचं गाणं म्हणायचं, छान छान शंभू करायची, छान छान पाणी खेळायचं. मग थोडासा त्याला फेस करून द्या बाथरूम मध्ये, ते खेळू द्या. मग ते तो खेळायला फेस की मग त्याला आंघोळ घाला. आणि कपडे काढू देत नाहीत खूप मुलं. मग आता आद्विक जेव्हा कपडे नाही काढू देत, आता आद्विक पॅन्ट अजिबात घालू देत नाही. तो म्हणतो मी घालतो, मी घालतो. मग मी फक्त त्याला मदत करते, ठीक आहे ना, तुला घालायची तर तू घाल. फक्त त्याचा जेव्हा पाय त्याला म्हणजे पूर्ण ओढता येत नाही ना, मग मी फक्त खालून असे गुडघ्यापर्यंत ते घोट्याच्या वरती पॅन्ट हे करून देते. आणि उठला की फक्त बमच्या मागचं वरती करते, त्याला पुढचं करता येतं. तर मग जेव्हा काढू देत नाही तर त्याला म्हणायचं, तू काढून दाखव कशी काढतेत, असे 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 कपडे काढतेत का. आणि जर नाहीच काढू देत असेल तर ठीक आहे, नको. जर खूपच रडत आहे तर 5 मिनिटं नाही काढायचे. मग जेव्हा आंघोळ करायला न्याल, त्याला थोडासा फेस करायला द्याल, मुलगा मुलगी कोण असेल बाळाला तुमच्या, तर मग तेव्हा मग ओले झाले ओले झाले म्हणायचे आणि मग काढायचं. आणि तिखट दिलं तर रडते, म्हणजे तिला तिखट लागत असेल ना, मग थोडंसंच तिखट द्या, ज्यानं ती तिच्या टेस्ट बडला जास्त तिखट लागलं तर ती रडणारच आहे. मग थोडं 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 तिखट वाढवत राहा. ठीक आहे. तर मी मग नंतर ग्रुप ओपन करते, तुम्ही तुमचे फीडबॅक टाकू शकता. आणखीन घेऊ आपण क्वेश्चन आन्सर अनम्यूट करून. आणि आणखीन एक इथं मला अनाउन्समेंट करायचे आहे. त्यासाठी मी वेबिनार घेणार होते पण आता वेबिनार कॅन्सल केलाय. तर 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी हे 3 दिवस संध्याकाळी 6 ते 7:30, म्हणजे 1 ते 1.5 तासाचं सेशन राहील एक. आणि ते असेल ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीचं. आणि त्याची फी पण आहे 777. आणि सगळ्यात महत्वाचं की ती म्हणजे फी माझ्या मते तर खूप कमी आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 50+ ऍक्टिव्हिटी वगैरे मिळतील आणि छान कम्युनिटी मिळेल. आणि एकदा ऍक्टिव्हिटी सगळ्या समजल्या तर आपण त्या 21 डेज पण इम्प्लिमेंट करणार आहोत पुढं. तर मी त्याची एक स्लाइड बनवली होती, 1 मिनिट शेअर करते. तर ब्रेन डेव्हलपमेंटचा वर्कशॉप आहे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, 3 दिवसाचे लाईव्ह सेशन असतील, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला. आणि त्याच्यामध्ये पूर्ण 3 दिवस आपण ऍक्टिव्हिटी रिलेटेड डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये काही सोप्या आणि काही खूप युनिक ऍक्टिव्हिटी असतील. आणि हे पहा, एक जर छोटीशी ऍक्टिव्ह सजेशन ऍक्टिव्हिटी एवढी मदत करत असेल, तर छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी, मग फक्त ऍक्टिव्हिटी म्हणजे टॉईज खेळायला देणं वगैरे का नाही, आपल्या वागण्यातून पण काही ऍक्टिव्हिटी आहेत, त्यांच्या माइंड रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे, त्यांची इमोशन स्ट्रॉंग करण्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे, त्यांना शांत करण्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे. तर अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या डेव्हलपमेंटनुसार ऍक्टिव्हिटी असणार आहेत. आणि फक्त ऍक्टिव्हिटी समजून घेऊन मग ते इम्प्लिमेंट खूप मॉम्स करत नाही, तर त्यासाठी 21 डेजचं चॅलेंज ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी त्याच ऍक्टिव्हिटी मधल्या 21 ऍक्टिव्हिटी डेली देईल तुम्हाला. आणि त्यास आपण सगळे मिळून करणार आहोत, सगळे व्हिडिओ शेअर करतील, फोटो शेअर करतील, एकमेकाला इनकरेज करतील करण्यासाठी. आणि 21 दिवस जर तुम्ही त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी केल्या, तर जेव्हा मग तुम्ही नंतर सेशन अटेंड नाही केला किंवा मी नाही ठेवला नंतर सेशन, तर तुमच्या ते फ्लो मध्ये येऊन जाईल. आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड पण ट्रेन होईल आणि तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी सतत मग त्या 21 सोडून बाकी पण कराल, कन्सिस्टन्सी एक बिल्ड होईल. आणि
आजच मी हे टाकलं की ऍटो सजेशनचं चॅलेंज, कारण आपण जो सेशन घेतलाय तर 21 डेजचं ऍटो सजेशनचं चॅलेंज पण आपण घेणार आहोत. तर त्यात काय करायचंय, तुम्हाला जे पण तुम्हाला बदलायचे हॅबिट, किंवा एखाद्याला नसेल बदलायचं, छान वागवायचे बाळाला, फक्त छान वागवण्यासाठी ऍडो सजेशन द्यायचे, तर ते सगळे मिळून देणार आहोत. मग मी दिले तर मग मी टाकेल की हा मी आजचे ऍडो सजेशन दिले, आणि एखादी मॉम जर विसरली तर ती माझे मेसेज पाहून देईल की हा ह्याने दिले, आता मलाही द्यायला पाहिजे. आणि एकत्र दिल्यामुळं, एकत्र राहिल्यामुळं, ग्रुपमध्ये एकमेकांना सहकार्य केल्यामुळं हे 21 डेची ऍक्टिव्हिटी पण होतील, आणि 21 दिवसाचे ऍटो सजेशन पण देऊन होतील, आणि 50 पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी पण समजतील. आणि त्यासोबत एक ट्रॅकर शीट आणि वेगवेगळे PDF आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्याची फी आहे 777. ठीक आहे, 777 फी ठेवली, आणि खूप म्हणजे खूप कमी फी आहे. जेव्हा तुमचे हे 21 डेज होतील तर तुम्हाला असं नाही वाटणार की अरे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळालं नाही तुम्हाला. मला आशा आहे, म्हणजे विश्वास आहे 100% की तुम्हाला वाटेल अरे 777 घालवला, त्याचा मला खरंच खूप फायदा झाला. आणि हे 21 दिवस नंतर पूर्ण मोठं बाळ होईपर्यंत मग तुमचं तेच ते सुरू ठेवू शकता तुम्ही, ऍक्टिव्हिटी वगैरे त्यास करणं. तर ज्याला आपण करायचं आहे इनरोल, त्यांनी मी ग्रुपला मेसेज टाकेलच, मग तेव्हा तुम्ही एनरोल करू शकता. आणि ते आहे 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारीला. त्याच्यामध्ये आपण एक ग्रुप तयार केलाय मी ऑलरेडी काही जण जॉईन पण झालेले आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. सगळ्यात महत्वाचं आहे की हे त्यामधून माहिती मिळेल, आणि सगळ्यात महत्वाचं कन्सिस्टन्सी मेंटेन पण होईल. ठीक आहे, तर आणखीन कोणाला काही क्वेश्चन असेल तर हँड रेज करा, बोलूया थोडं आपण विचारूया. आणि ग्रुप ओपन केल्यानंतर तुम्ही जे चॅटमध्ये टाकलेत छान सेशन झालाय ते ग्रुपमध्ये टाका, म्हणजे त्यामुळे काय होईल, ज्यांनी अटेंड नाही केला, आता मी त्याची रेकॉर्डिंग तर नाही देणार असं ठरवलंय, पण काही कोणाचे DM आले तर मी त्यांना पर्सनली शेअर करेल. तर ठीक आहे, हा थँक्यू दीपिका. तर पेमेंट डन म्हणत आहेत, थँक्यू पल्लवीताई. तर ग्रुप मी ओपन करते, तर तुम्ही तिथं देऊ शकता फीडबॅक. त्यामुळं मला छान वाटतं की अरे 1 तास घालवला तर छान छान फीडबॅक मिळाले, आणि इतरांना पण ते वाचायला मिळतात. ठीक आहे, तर आणखीन कोणाला काही क्वेश्चन असेल तर मला तुम्ही विचारा. तुम्ही तुमचे फीडबॅक नक्की टाका ग्रुपवर. ठीक आहे, काय आणखीन विचारायचंय का? छान सेशन झालं, थँक्यू. ऍटो सजेशन दिल्यावर बेबी बिहेअर मध्ये बदल झाला की ते बंद करायचे की बंद करायचे? बदल झाला ना बंद करायचे, आणि तशाच छान छान ऍक्शन घेत राहायचं, बंद करायचे ते. मग तुम्ही दुसरे ऍटो सजेशन वापरू शकता, न्यू चालू करू शकता ना. न्यू रोज द्यायचे आपल्याला ऍटो सजेशन, रोज नवीन नवीन. आणि जर कोणाला एकदम बाळ छान आहे तर त्याला छान वागत आहे म्हणून ऍटो सजेशन द्यायचे, तो असा वागत आहे तो असाच वागत राहशील. ठीक आहे, आणखीन कोणाला काही क्वेश्चन आहे का? छान, थँक्यू पल्लवीताई, छान सेशन, छान वाटलं. खूप दिवसापासून मला हे शेअर करायचं होतं ऍटो सजेशन बाबत, फायनली केलं. ठीक आहे, कोणाला काही क्वेश्चन नसेल तर मग आपण इथं थांबूया. 7 वाजून 9 मिनिटं झालेत. ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी मला DM करा. ज्यांना सेशन आवडला तर फीडबॅक द्या, आणि आणखीन काही क्वेश्चन असेल तर विचारा ग्रुपमध्ये, मग मी तुम्हाला तो DM करेल, म्हणजे रिप्लाय द्यायचा, किंवा मग ग्रुपला पण. स्कूलमध्ये माझा मुलगा शांत बसत नाही, प्लेस चेंज करतो, मध्ये मध्ये बोलतो. मध्ये मध्ये बोलतो म्हणजे मध्ये मध्ये कुणाला बोलतो? म्हणजे त्यानं पूर्ण क्वाईट शांतच राहायला पाहिजे असं म्हणताय का? थोडस बोलणारच आहे. हा, जर काहीच म्हणजे काहीच लक्ष देत नसेल मॅमकड, जर एकदम म्हणजे मोठा, किती वर्षाचा आहे मोनिका ताई मुलगा? एज काय आहे, एज टाका स्कूलमध्ये. एज टाका, हा 10 वर्षाचा आहे, तर मग 10 वर्षाचा आहे म्हणल्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल की कॉन्सन्ट्रेशन एका जागी तो स्टेबल नाही राहत. तर मग सगळ्यात आधी ना त्याला अशा ऍक्टिव्हिटी, पेंटिंग वगैरे, किंवा जेव्हा तुम्ही त्याला होमवर्कला बसवताय तेव्हा ना तुम्ही त्याच्यासोबत असं नाही की तू कर अभ्यास,
तू अर्धा तास अभ्यास कर. हा चल त्याचं नाव घेऊन, चला आता तुला आज काय शिकवलं, तुला काही मदत पाहिजे असेल तर मी ना तुझ्यापाशी बसते. आणि बसून त्याला ऑब्झर्व करा, त्याच्यासोबत 15 मिनिटं बसा होमवर्क करताना. असं नाही की मोबाईल घेतला आणि त्याच्याजवळ बसलं. तर त्याला अटेन्शन द्या आणि हळूहळू हळूहळू होमवर्कला अटेन्शन द्या. आणि त्याला अशा शांत वाटणाऱ्या ऍक्टिव्हिटी देत जा. ड्रॉइंग करणं, पेंटिंग करणं. आणि कॉन्सन्ट्रेशन त्याचं वाढेल. कारण हे फक्त मध्ये मध्ये बोलतो म्हणजे मुलांमध्ये जर बोलत असेल तर नॉर्मल आहे. आणि क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी बोलत असेल तर मध्ये मध्ये बोलतो, तर ते टेन्शन नका घेऊ, बोलतातच मुलं. हा शांत नाही बसत तर त्याला ना तुम्ही ऑटो सजेशन द्या. किंवा त्याला, आता तो 10 वर्षाचा आहे, तर त्याला आधी सांगा की मम्मा अशी अशी अफर्मेशन लिहिते आणि तुला पण लिहायचे का. आता माझी मुलगी, हे पहा, मी एक लास्ट टाइम आम्ही सेशन घेतला होता. हे दिसतंय का, कुठे गेलो, हा. हे मी जेव्हा बनवत होते माझा ग्रॅटिट्यूड जार, तेव्हा मी श्रेयाला नाही म्हटलं श्रेया तू पण बनव. ती म्हटली मम्मा मला पण बनवायचा आहे. आणि मी मिस केलं काही एक दोन वेळा की टाकला नाही. पण ह्या बॉटल समोर आहेत ना भरण्या, तर ती मम्मी 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 आज आपण ग्रॅटिट्यूड मध्ये चिट नाही टाकली तर झाल्या 21. हे पहा हिच्यात एकही चिट नाही. ही श्रेयाचा जार आहे. श्रेया दिसते का. तर एकही नाही, पूर्ण तिनं 21 भरले. आणि माझ्या माझ्या राहिलेत. ती त्या दिवशीच म्हणे मम्मा तुझे राहिलेले आहे, 4-5 राहिलेत माझ्या, पण तिच्या 21 पूर्ण झाल्या. मग जेव्हा आपण करतो तेव्हा मुलं करतात. मग तुम्हाला जर मुलाला बॉन्डिंग आधी तुम्ही मुलासोबत वाढवा. तेच कॉन्सन्ट्रेशन. आणि मग ना ऍक्टिव्हिटी, आता समजा मेडिटेशनची ऍक्टिव्हिटी आहे, मग त्याला म्हणायचं नाही की मेडिटेशन कर. कॉन्सन्ट्रेशन साठी सगळ्यात खूप छान आहे की मेडिटेशन करणं. तर ना त्याला म्हणायचं चल. आणि तुमचा आता मुलगा आहे म्हणलं, बाळे असेल ना, किती किती महिन्याचं आहे ते, जर बसत असेल तर म्हणायचं चला आता आपण तिघं मिळून मेडिटेशन करूया. आणि तुम्ही डोळे झाकायचे आणि मी 10 म्हणेपर्यंत डोळे बंद करायचे. पहिल्या दिवशी तेवढंच, 10 म्हणेपर्यंतच डोळे बंद. 1 2 हळूहळू म्हणायचं आणि झाली पहिल्या दिवसाचं मेडिटेशन. 2-3 दिवस 10 काउंट करायचं. मग असं नाही की एकाच वेळी त्याला 10 वर्षाचं जरी असलं तरी 5 मिनिटं कर, 1 तास कर, 10 सेकंद कर, मग 20 सेकंद, 30 सेकंद. मी आता श्रेयाला तसंच म्हणते की हा चल मी 60 म्हणेपर्यंत तू डोळे झाकणार आहेस आणि फक्त श्वास घेणार आहे. तुला मनात काय विचार करायचा असेल तर ते करत असेल, पण मी एवढं सांगते. आणि असंच आम्ही मेडिटेशन करतो. ठीक आहे. आणि अशा आणखीन ह्या 50 ऍक्टिव्हिटी मध्ये पण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत ज्या मोठी मुलंही करू शकतात कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी वगैरे. आणि तो बोलतो ना मध्ये, तर त्याचं नाही टेन्शन घ्यायचं, बोलतात मुलं. मग त्याला नाही तो सजेशन द्या की छान शाळेमध्ये शांत राहतोस, माझं हुशार आहे बाळ. आणि तो हुशार होत आहे म्हणून छोट पण हुशार होतंय. दादाचं शिकत आहे, दीदी असेल दादा असेल तो पण शिकत आहे, दादा छान वागतो म्हणून ती पण छान वागते. मी तसं याला अशीच बोलते. मग तू जितकी छान वागेल तेवढा अधिक छान वागेल. तर त्यामुळे ती आणखीन ती छान वागण्याचा प्रयत्न करते. आणि फक्त सजेशन न देता असं वाग तसं वाग, त्याला मदत करा वागायला तसं. नाही तर तुम्ही जर चिडचिड कराल आणि त्याला पॉझिटिव्ह राहायला सांगाल तर नाही होणार, ते पॉसिबलच नाही होणार. तुम्ही शांत राहून त्याला सांगितलं छान छान गोष्टी तर ते ऐकेल. नाहीतर आपण जर असे चिडचिडीच्या स्वरात, जर आता समजा मी माझ्या मुलीला जर सांगायले अभ्यास करत नाही, दिवसभर खेळती, अभ्यास कर अभ्यास कर, फेल व्हायचंय का, मार्क नाही पडणार, असं तसं ती करणार नाही. मग मी कसं करते, चला श्रेया आता 6 वाजले, चला आता आपण अभ्यास करू. कशाचा करायचा, आता ती दुसरीलाच आहे, ईव्हीएसचा करायचा, मॅथचा करायचा, इंग्लिशचा, मराठीचा, हिंदीचा. मग ती खूप वेळा तर मराठी हिंदी मॅथ तिचे 3 फेवरेट आहे म्हणती. तर मग मी ठीक आहे म्हणते, करूया त्याचा आधी आणि मग ईव्हीएस आणि इंग्लिश. तर आणि तिच्या बरोबर थोडं बसावं लागतं. नाहीतर तिला मग वाटतं की मी एकटीच करू का. मग 10 मिनिटं बसायचं आणि हा तू कर, मी येते स्वयंपाक करून, असं. त्याला थोडस, त्याचं आता 10 वर्षाची मुलं म्हणजे त्यांचे विचार वगैरे सगळे वेगवेगळं व्हायला लागतं. तर ह्या मुलांना तर खूप पॅरेंटिंगची म्हणजे आपल्यालाच जास्त आपलं संगोपन करणं खूप महत्वाचं आहे. जशी जशी आपण म्हणतो लहान मुलं आहे तोपर्यंत अवघड आहे सांभाळायचं, पण असं नाही. जसं जसं मूल मोठं होईल तसं तसं, आता मला विचारायला मला 2 आहेत, तर जेवढी मोठी होतील तर त्यांना जास्त पॅरेंटिंग, त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं, त्यांना छान सवय लावणं महत्वाचं आहे. मग लहानपणापासून जर आपण छान पाया केला तर कळस पण छानच बनेल. ठीक आहे, तर भेटूया मग 31 तारखेला लाईव्ह सेशन मध्ये.
मे बी आता कोणाला काही क्वेश्चन नाहीये. तर मग थँक्यू सगळ्यांना. अमृता, भगीशदाई, धनश्रीदाई, कोमलदाई, कुंती, कुमारीदाई, मोनिकादाई, नम्रतादाई, पल्लवी, प्रगतीदाई, रश्मीदाई, साधनादाई, समीक्षा, संहिता, स्नेहल, सुधा, सुनील, खूप जण आहेत, सुप्रियादाई, उषाताई. थँक्यू सगळ्यांनी माझे दोन शब्द छान ऐकले. आणि फक्त न ऐकण्यापेक्षा, फक्त ऐकून घेण्यापेक्षा ते इम्प्लिमेंट पण सोबत मिळून नक्की करूया. आणि ते हेल्प होईलच हे 21 डेज चॅलेंज इम्प्लिमेंट करण्यासाठी. ठीक आहे. तर मग भेटूया आपण सगळे एकदा. कोणाला 2-4 लोकांना कॅमेरा ऑन करायला जमलं तर करा, पाहू द्या मला चेहरे तुमचे. भाग्यश्री ताई करताय का? कोण कोण कॅमेरा ऑन करताय? अंदाज झाला का 7 वाजले? पल्लवी ताईचा दिसला चेहरा. कोण कोण कोणी कोणी गेले? छान छान सगळे दिसत आहेत मला. कोण कोण ऐकत होतं? पर्दे के पीछे जे जे छुपे ते सगळे दिसत आहे. समीक्षा ताई, सुप्रिया ताई, प्रेमला ताई, पल्लवी ताई, भाग्यश्री ताई, रिधान हाय. बघा बरं, हसरे चेहरे बघितल्यावर छान वाटतं. ते छोटू पण आलाय, तो छोटे पण यायले सगळे. छान छान छान. अनम्यूटचा ऑप्शन नाही दिला मी, थांबा. कुठे घेत? ठीक आहे. काय बोलायचंय कोणाला, काही आणखी विचारायचं असेल तर विचारू शकता. कारण श्रेया आणि आदित फिरायला गेले, त्यामुळे मी बसू शकते आणखीन 15 मिनिटं. पल्लवी, विदाई. ठीक आहे, मग चला भेटूया. छान वाटलं सगळ्यांना बोलून. ज्यांना जॉईन करायचे ते मला मेसेज करा. ठीक आहे. तर मग असंच आपलं शिकणं संगोपन चालू ठेवूया. सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. थँक्यू. चलो बाय.